फ्रेंड्स, वेलकम बॅक. आपण आता 6वा चॅप्टर सुरू करत आहोत, तो म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण आणि त्याचा हा पार्ट पहिला असणार आहे. सो विद्यार्थ्यांनो, प्राण्यांचे वर्गीकरण हा धडा स्टार्ट करण्याच्या पूर्वी आपण सजीवांचे वर्गीकरण काय आहे बघूया. ऍक्च्युली इयत्ता 9वी मध्ये तुम्ही हे शिकलेले आहात, पण फॉर इंट्रोडक्टरी पार्ट मी ही स्लाइड ऍड केलेली आहे. तो सजीवांचे वर्गीकरण कशा प्रकारे होते हे पहिल्यांदा बघूया. तर इथे सजीवांचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे आदी केंद्रकी आणि दुसरा आहे तो आहे दृश्य केंद्रकी. आता दृश्य केंद्रकीचे पुन्हा दोन टाइप्स पडलेले आहेत, एक पेशीय सजीव आणि दुसरा म्हणजे बहुपेशीय सजीव. पुन्हा एक पेशीय सजीव मध्ये कुठला टाइप आहे, तो आहे प्रोटिस्टा. इथे मी लिहून दाखवतेय, प्रोटिस्टा. ओके. ते बहुपेशीय सजीवाच्या मध्ये पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे हे दोन पॉइंट्स आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या, पेशीभित्तिका असणारे, पेशीभित्तिका नसणारे. पुन्हा पेशीभित्तिका ज्यांच्यामध्ये आहे यांच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडलेले आहेत. इकडे काय येणार, स्वयंपोषी, तर इकडे येणार परपोषी. ओके. स्वयंपोषी मध्ये कोण आहेत, वनस्पती वर्गीय. परपोषी मध्ये आहेत कवक वर्गीय. तर इकडे पेशीभित्तिका नसणारे त्यांच्यामध्ये कोण येणार, प्राणीवर्गीय. तर हा चार्ट जो होता हा जस्ट फॉर इंट्रोडक्टरी मी ऍड केलेला आहे. ओके. आता मेन पॉइंट आपण बघणार आहोत ते म्हणजे आपल्या चॅप्टर कडे वळूया. आपल्या चॅप्टरचं नाव आहे प्राण्यांचे वर्गीकरण. तर विद्यार्थ्यांनो, जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल आणि व्यवस्थित लक्ष देऊन जर इकडे तिकडे तुम्ही सभोवताली बघितलात तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसतील, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, कीटक, वनस्पती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या या निसर्गामध्ये दिसतील. ठीक आहे. तर आपण याच्या पूर्वीच्या इयत्तामध्ये म्हणजे इयत्ता 9वी मध्ये वनस्पतींचे वर्गीकरण हा जो पार्ट आहे हा बघितलेला आहे. पण आता आपल्याला काय शिकायचं आहे की प्राण्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे होते किंवा ते कशा प्रकारे केले जाते, त्या पाठीमागे इतिहास काय आहे हे सर्व आता आपल्याला या धड्यामध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. तर प्राण्यांचे जर वर्गीकरण करायचे झाले, तुम्ही जर बाहेर पडलात तर तुम्हाला प्राणीचे दिसतील ते कसे असणार आहेत. काही प्राणी हे फार मोठे, शरीराने मोठे, आकारमानाने मोठे असणार आहेत, तर काही छोटे छोटे सुद्धा असणार आहेत. काही तुम्हाला सरपटणारे दिसतील, तर काही पाण्यामध्ये सुद्धा आढळतील, काही हवेमध्ये आढळतील. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी म्हणजे वेगवेगळ्या प्रजातींचे प्राणी तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. तर आता तुम्हाला जर या प्रत्येक प्राण्याचा अभ्यास करायचं म्हणलं तर ते खूप अवघड आहे, खूप अशक्य आहे. कारण पृथ्वीवरती अंदाजे सांगितलेलं आहे की जवळजवळ 7 दशलक्ष इतक्या प्राणी प्रजाती आहेत. किती आहेत, 7 दशलक्ष इतक्या प्रजाती आहेत. तर या इतक्या प्रजातींचा जर अभ्यास करायचं म्हटलं, प्रत्येक प्राण्याचा त्यामधला अभ्यास करायचं म्हटलं तर ते जवळजवळ अशक्य आहे. या एकाच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा इतक्या प्रजातींचा अभ्यास होऊ शकत नाही. त्यासाठी काय गरज आहे, तर या सगळ्या प्राण्यांचे आपल्याला वर्गीकरण करायचं आहे आणि त्यापासूनच ही कन्सेप्ट निघालेली आहे प्राण्यांचे वर्गीकरण. का, कारण आपले प्राण्यांची प्रजाती जी आहेत या भरपूर आहेत आणि त्याचा जर अभ्यास करायचा हे खूप कठीण आहे. त्यासाठी आपण काय करणार, प्राण्यांचे वर्गीकरण करणार आहोत. आता तुम्ही जर घराबाहेर पडला तर तुम्हाला जे प्राणी दिसतात त्यामध्ये काही छोटे छोटे प्राणी सुद्धा असतात, तर काही हे शरीराने मोठे असणारे सुद्धा प्राणी आहेत. त्यामध्ये वाघ, सिंह, हत्ती, झेब्रा हे असे प्राणी असतात. तर काही प्राणी असे आहेत की जे हवेमध्ये उडताना तुम्हाला दिसतात, काही असे आहेत की जे पाण्यामध्ये पोहताना दिसत आहेत, तर काही असे सुद्धा आहेत की जे जमिनीवरून सरपटताना दिसत आहेत. तर असे सुद्धा काही छोटे छोटे कीटक, किडे आहेत, हे सुद्धा तुम्हाला सभोवताली आपल्याला दिसतात. तर हे सगळ्या प्राण्यांचे आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळ्या गटामध्ये त्याचं वर्गीकरण करायचं आहे. त्यांना त्यांचे पुन्हा उपगट तयार करायचे आणि अशा प्रकारे आपल्याला प्राण्यांचे वर्गीकरण करायचे आहे. चला तर पहिलाच पॉइंट आपण बघूया की प्राण्यांचे वर्गीकरण याबद्दलची जी पुस्तकामध्ये व्याख्या दिलेली आहे ती काय आहे. बघा, व्याख्या काय सांगितलेली आहे, साम्य आणि फरक यावर आधारित प्राण्यांचे गट आणि त्याचे पुन्हा उपगट तयार करणे म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय. विद्यार्थ्यांनो, तुम्ही ही जी व्याख्या आहे ही माझ्या बरोबर आत्ताच पाठ करून टाका. काय करायचे, प्राण्यांचे वर्गीकरण म्हणजेच काय, साम्य आणि फरक म्हणजे एकसारखे जे प्राणी आहेत. आता काही प्राणी तुम्हाला हवेमध्ये उडताना दिसत आहेत, तर याला आपण पक्षी हा गट दिला. तर त्यांच्यातला काय झाला, एकसारखे जे प्राणी आहेत त्यांचा एक गट तयार केला. तर काही पाण्यामध्ये पोहताना दिसतात तर त्यांचा एक गट तयार केला. ओके. तर असे जे काही त्यांच्यामध्ये एकसारखेपणा आहे, या एकसारखेपणा आणि वेगवेगळे त्यांच्यामध्ये जो फरक आहे, यावर आधारित त्यांचे गट तयार करायचे आणि पुन्हा उपगट तयार करायचे. यालाच काय म्हणायचे, प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय.
तर या ठिकाणी प्राणी वर्गीकरणाचे काही गट आहेत, हे थोडक्यात मी तुम्हाला लक्षात यावे यासाठी ही स्लाइड ऍड केलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळे गट आहेत, भरपूर आहेत, त्यामध्ये थोडेसे मी ऍड केलेले आहेत. पहिला आहे तो आहे उभयचर गट. उभयचर गट प्राणी वर्गीकरण याच्यामध्ये जे प्राणी आहेत ते कसे असतात, तर ते पाण्यामध्ये सुद्धा राहतात, जमिनीवरती सुद्धा राहतात. सो त्यांना काय म्हणलेलं आहे, उभयचर गट असं प्राणी गट दिलेला आहे. त्यानंतर जलचर. जलचर म्हणजे काय, जे पाण्यामध्ये राहतात त्याला जलचर म्हटलेलं आहे. सस्तन हा गट सुद्धा केलेला आहे. त्याचबरोबर सरपटणारे, जमिनीवरती जे सरपटणारे वेगवेगळे सुसर आहे, मगर आहे, साप आहे, कासव आहेत, हे सगळ्यांना काय म्हटलं, सरपटणारे आहेत. सो त्यांना सरपटणारे या गटामध्ये ऍड केलं. त्यानंतर तसेच कीटक सुद्धा आहेत. त्यानंतर कवच असणारे म्हणजे ज्या ज्या प्राण्यांच्या शरीरावरती कठीण असं कवच आहे, तर त्यांना एका गटामध्ये ऍड केलेलं आहे. त्यानंतर पक्षी म्हणलं की सगळेच पक्षी हवेमध्ये उडणारे असतात, तर त्यांना एका गटामध्ये ऍड केलं. त्यानंतर कीटकांच्या मध्ये सुद्धा कोळी हा सुद्धा एक उपगट आहे, हा सुद्धा हे सर्व प्राणी त्या गटामध्ये ऍड केले. तर अशा प्रकारे आपण प्राण्यांचे वर्गीकरण करायचं आहे. जे 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 त्यांचे सेम आपल्याला साम्य दिसतं त्यांच्यामध्ये, त्या सगळ्यांना एकत्र करायचं, त्यांचा एक गट करायचा आणि पुन्हा पुन्हा त्यांचे छोटे छोटे गट जे होतील ते करायचे. यालाच प्राण्यांचे वर्गीकरण असं म्हणतात. ओके, तर लक्षात आलं असेल, पहिलाच पॉइंट आहे प्राणी वर्गीकरण. व्याख्या सुद्धा तुम्हाला लक्षात आली असेल, नाही पाठच झाली असेल. तर आपण आता पुढच्या पॉइंटकडे वळूया. प्राणी वर्गीकरणाचे फायदे. तर आपल्याला प्राणी वर्गीकरण कसे करायचे हे समजलं, तर त्याचे फायदे काय काय आहेत हे सुद्धा लक्षात घेऊयात. चला, तर पहिला काय आहे, प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. मी मगाशीच म्हटलं, पृथ्वीवरती अंदाजे 7 दशलक्ष इतक्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत. तर या सगळ्यांचा जर अभ्यास करायचा म्हणला तर आपलं पूर्ण आयुष्य जाईल. त्यासाठी त्या प्राण्यांचे आपल्याला वर्गीकरण करायचं आहे आणि असं वर्गीकरण केल्यामुळे काय होणार आहे, त्यांचा अभ्यास करणे सोपे होणार आहे. सो दुसरा फायदा काय आहे बघा, एखाद्या गटातील मोजक्या प्राण्याचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळते. आता याबद्दल काय सांगूयात, आता एखादा गट जर आपण कुठला पक्षी वर्गातील तो जर गट घेतला, तर त्यामध्ये तुम्ही सांगू शकता मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला, म्हणजे एखाद्या जरी प्राण्याचा, समजा तुम्ही पोपट किंवा कबूतर याचा अभ्यास करायला घेतला, तर तुम्ही सांगू शकता की हा जो पक्षी आहे हा या प्राण्यांना काय आहे, पंख असतात किंवा ते घरट्यामध्ये राहतात, अंडी घालतात, त्यांना पुढे चोच असते. तर या सगळ्याचा जर अभ्यास केला तर तुम्ही पक्षी वर्गातल्या सगळ्या पक्ष्यांचा अभ्यास केल्याप्रमाणेच होईल ना. त्यामुळे काय सांगितलेलं आहे, जर एका गटातल्या मोजक्याच प्राण्यांचा जर अभ्यास केला तर त्या गटातल्या सगळ्या प्राण्यांचा अभ्यास केल्याप्रमाणे सगळी माहिती मिळते. दुसरं सुद्धा उदाहरण सांगू शकतो किंवा दुसरं सुद्धा उदाहरण आपण सांगू शकतो, ते म्हणजे काय, जमिनीवरती राहणारे प्राणी. आता जमिनीवरती राहणाऱ्या प्राण्यांच्या मध्ये तुम्ही एखाद्या जरी प्राण्याचा अभ्यास केला तर त्या गटातले जे सर्व प्राणी आहेत या सर्व प्राण्यांचा अभ्यास केल्याप्रमाणेच माहिती मिळते. तर हा झाला त्याचा दुसरा फायदा. तर तिसरा फायदा काय आहे, प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. म्हणजे त्यांची उत्क्रांती कशा प्रकारे घडत गेली या सगळ्याबद्दल यामुळे माहिती मिळते. म्हणजे आता समजा एक प्राणी तुम्ही घेतला तर त्या प्राण्याचा पूर्वज कोण होता किंवा त्याचा तो भ्रूण अवस्थेमध्ये असताना त्याच्याबद्दल त्याची कशी वाढ होत गेली, त्याचा पूर्वज कोण होता आणि त्याची उत्क्रांती आता कशी झालेली आहे, या सगळ्या विषयी यामुळे फायदा आपल्याला मिळतो. त्यानंतर चौथं म्हणजे प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यात अचूकता येते. प्राण्यांना ओळखणे सोपे होते म्हणजेच काय, आता समजा तुम्हाला एक प्राणी सांगितला, साप जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पटकन सांगू शकता की हा जो प्राणी आहे हा सरपटणाऱ्या वर्गातील प्राणी आहे. म्हणजे तुम्ही एकदम अचूकपणे उत्तर सांगितलं की हा जो प्राणी आहे हा कुठल्या गटातला आहे, सरपटणारे प्राणी या गटातला आहे. म्हणजेच काय झालं, तुम्हाला ओळखणे सोपे झाले. त्यानंतर पाचवं काय आहे, प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. म्हणजेच काय बघा विद्यार्थ्यांनो, इतर प्राण्यांशी असलेले नाते. आता पृथ्वीवरती काही प्राणी शाकाहारी आहेत, काही मांसाहारी आहेत, तसेच काही हवेमध्ये उडणारे पक्षी आहेत, काही पाण्यामध्ये जे असतात त्यांना जलचर म्हणलेले आहे. तर आता आपण उदाहरण बघूयात, ते म्हणजे जमिनीवरती राहणारे काही छोटे छोटे प्राणी आहेत जे शाकाहारी आहेत. हे वनस्पती वगैरे खाऊन आपली उदरनिर्वाह करतात. तर मोठे जे प्राणी आहेत, वाघ, सिंह वगैरे, हे काय करतात, या छोट्या छोट्या प्राण्यांना खातात. म्हणजे त्यांचे एक प्रकारचे जे काही रिलेशन आहे, बॉन्डिंग आहे, त्यांचे जे नातं आहे, हे सुद्धा आपल्याला समजायला यामुळे मदत होते. त्यानंतर सहावा पॉईंट कुठला दिलेला आहे, प्रत्येक प्राण्याचा अधिवास आणि निसर्गातील नेमके स्थान समजायला मदत होते. अधिवास म्हणजे काय, ते कुठे राहतात याविषयीची माहिती आपल्याला मिळते.
आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची माहिती मिळते. आता हे सर्व आपण काय बघितले तर प्राणी वर्गीकरण केल्यानंतरचे त्यापासून मिळणारे फायदे कोणते कोणते हे बघितले. आता आपण काय बघणार आहोत तर प्राणी वर्गीकरणाचा इतिहास बघणार आहोत विद्यार्थ्यांनो. तर या ठिकाणी तुम्हाला हा जो इमेज दिसतेय या इमेज मध्ये हा जो चेहरा दिसतोय हा चेहरा एरिस्टॉटल या ग्रीक शास्त्रज्ञाचा आहे. यांनी सगळ्यात पहिल्यांदा प्राणी वर्गीकरणाचा मुद्दा काढला आणि त्यांनीच याबद्दलचा शोध लावलेला आहे. तर त्यांनी सजीवांचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं, वनस्पती आणि प्राणी. तर वनस्पतींमध्ये त्यांनी काय घेतलं तर वेगवेगळ्या औषधी वनस्पती एकत्रित, त्यानंतर झुडपे छोटी छोटी जी आहेत ती आणि मोठी झाडे असे तीन प्रकारे त्यांनी वनस्पतीचं वर्गीकरण केलं. तर प्राण्यांच्या मध्ये त्यांनी काय वर्गीकरण केलं ते म्हणजे हवेत राहणारे, त्याचबरोबर जमिनीवरती राहणारे आणि पाण्यामध्ये राहणारे असे तीन प्रकारामध्ये त्यांनी प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. ओके, तर म्हणजेच काय प्राण्यांचा एकूण जे त्यांचं शरीर आहे किंवा शरीराचा आकारमान आहे किंवा त्यांचा अधिवास आहे या सगळे पॉइंट्स लक्षात घेऊन त्यांनी ते प्राणी वर्गीकरण केलेलं आहे. बट एरिस्टॉटलनी जे प्राणी वर्गीकरण केलेले आहे याला कृत्रिम पद्धतीचे प्राणी वर्गीकरण असं म्हटलेले आहे किंवा कृत्रिम पद्धती असं म्हटलेलं आहे. आता आपण काय बघणार आहोत पारंपरिक पद्धत जी कोणती आहे ही बघूयात. जी मॉडर्न पद्धती आहे ही आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. या पार्ट मध्ये आपण पहिल्यांदा बघत आहोत ती आहे प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती. सो स्टुडंट हा जो कन्सेप्ट आहे प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती हा थोडा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि तुमच्याजवळ वही पेन असेल तर त्यावरती हे पॉइंट नोट डाऊन करत चला, कारण याच्यावरती एक्झाम मध्ये त्याचबरोबर तुमच्या स्वाध्यायामध्ये सुद्धा बरेच प्रश्न विचारलेले आहेत. सो त्यामुळे हा जो पॉइंट आहे हा अगदी व्यवस्थित आणि लक्ष देऊनच बघा. ओके, बघूया. पारंपरिक पद्धती यामध्ये पुन्हा दोन टाईप आहेत. कुठले? असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी. ओके, आता यामध्ये हा सगळ्यात अवघड शब्द आलेला आहे असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. तर हे समपृष्ठरज्जू म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया. तर समपृष्ठरज्जू म्हणजे काय तर सजीवाच्या शरीरामध्ये आधार देण्यासाठी असलेला तो एक अवयव आहे, याला समपृष्ठरज्जू असं म्हणतात. समपृष्ठरज्जू म्हणजेच काय, पुन्हा एकदा सांगते, सजीवांच्या शरीरामध्ये आधार देण्यासाठीचा असलेला तो एक अवयव आहे याला समपृष्ठरज्जू असं म्हणतात. तर तो ज्या प्राण्यांच्या मध्ये नाही आहे त्यांना असमपृष्ठ म्हणलेला आहे, तर ज्यांच्यामध्ये आहे त्यांना समपृष्ठ असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यानुसार त्याचे फरक काय आहेत हे आपण बघूया. पहिला काय, शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. म्हणजेच तो आपण जे मगाशी म्हटलं जो आधार देण्यासाठी अवयव आहे हा या असमपृष्ठरज्जू प्राणी वर्गामध्ये नसतो. तर दुसरा पॉइंट, ग्रसणीमध्ये कल्लविदरे नसतात. आता यासाठी पुढची एक स्लाइड आपण बघणार आहोत. या ठिकाणी या चित्रामध्ये इथे जे दाखवले आहेत हे काय आहेत, कल्लविदरे आहेत. कल्लविदरे म्हणजे काय, याद्वारे आपण काय करतो, श्वासोश्वास करतो. तर हे जे असतात कल्लविदरे हे या प्राणी वर्गामध्ये नसतात. त्यानंतर चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. तर हा पॉइंट सुद्धा आपण समजून घेऊया. ठीक आहे, तर चेतारज्जू हे जो निळ्या कलरचा भाग दिसतोय तुम्हाला याला चेतारज्जू म्हणलेला आहे. चेतारज्जू म्हणजे काय, जो मेंदू आहे हा मेंदू आणि बाकीचे जे काही पार्ट्स आहेत किंवा अवयव आहेत याला कनेक्शन करण्यासाठी हा असतो, याला चेतारज्जू असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, तर या चेतारज्जू हा जो हे जे प्राणी आहेत असमपृष्ठरज्जू प्राणी यांच्यामध्ये जर तो असेल तर तो कसा असतो, युग्मांगी म्हणजेच काय कनेक्टेड किंवा दोन असं म्हणू शकतो आपण त्याला. आणि भरीव असतो, तसेच शरीराच्या अधर बाजूस असतो. तो कसा असणार आहे, भरीव असणार आहे. जर आपण आपला चेतारज्जू बघितला, मानवाचा चेतारज्जू कसा आहे, पोकळ आहे. ठीक आहे, परंतु असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्या मध्ये जो चेतारज्जू असतो तो कसा असतो, भरीव असतो, म्हणजे आतल्या बाजूने तो भरलेला असतो. त्यानंतर तो अधर बाजूस असतो. आता अधर या शब्दाचा अर्थ बघा, समजा तुम्ही असे उभा आहात तर खाली जर तुम्ही असे वाकलात तर तुमचा खालचा जो भाग असणार आहे हा काय असणार आहे, अधर बाजू असणार आहे. आणि जो पाठीचा भाग आहे मागचा हा काय असणार आहे, पृष्ठभाग असणार आहे. ओके, म्हणजेच असमपृष्ठरज्जू प्राणी जे आहेत यांच्यामध्ये हा जो चेतारज्जू आहे हा कुठे असणार आहे, जर तुम्ही असे खाली वाकला गेलात तर त्यांच्या पुढच्या बाजूला, म्हणजे त्याला काय म्हणलेलं आहे, अधर बाजू असं म्हटलेलं आहे. आणि चौथा पॉइंट काय दिलेला आहे, जर हृदय असेल ते शरीराच्या पृष्ठबाजूस असणार आहे, म्हणजे पाठीमागच्या बाजूला असणार आहे. हे सर्व पॉइंट काय झाले, असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्या बाबतीत. आता बघूयात समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या बाबतीत. पहिलाच पॉइंट काय, समपृष्ठरज्जू म्हणजेच काय, पृष्ठरज्जू नावाचा
आता यामध्ये पहिलाच पॉइंट काय आहे तर शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. ओके, म्हणजे तो जो अवयव आहे हा या प्राण्यांच्या गटामध्ये असतो. त्यानंतर श्वसनासाठी, इथे श्वसनासाठी असं आहे, श्वसनासाठी कल्लविगरे किंवा फुफ्फुसे असतात. म्हणजे आता बघूयात या ठिकाणी, आता इथे ही तुम्हाला पिंक कलर मध्ये एक रेष दिसत आहे, यालाच काय म्हणलेलं आहे पृष्ठरज्जू म्हणलेला आहे. म्हणजे हा जो भ्रूण आहे या भ्रूणामध्ये पृष्ठरज्जू हा आहे. त्याचबरोबर चेतारज्जू सुद्धा आहे, निळ्या कलर मध्ये जो दाखवलेला आहे हा चेतारज्जू सुद्धा याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर श्वसनासाठी कल्लविगरे आणि फुफ्फुसे असतात. श्वसनासाठी कल्लविगरे सुद्धा या प्राण्यांमध्ये असतात. म्हणजे माशांच्या मध्ये साईडला जो थोडा गॅप असतो आणि जे कल्लविगरे असतात यांच्याद्वारे ते श्वसन करतात. मानवामध्ये सुद्धा लहान असताना अशा प्रकारचे, म्हणजे जेव्हा भ्रूण अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला अशा प्रकारचे कल्लविगरे असतात. जसं त्याचा डेव्हलपमेंट होत जाईल त्यानंतर त्याचे हळूहळू फुफ्फुस वगैरे तयार व्हायला सुरू होतात. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये श्वसनासाठी कल्लविगरे आणि फुफ्फुसे असतात. त्याचबरोबर यांच्यामध्ये जो चेतारज्जू असतो हा एकच असतो, तो पोकळ असतो आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. म्हणजेच काय, समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या मध्ये काय सांगितलेलं आहे, जो चेतारज्जू आहे, मगाशी असमपृष्ठरज्जू मध्ये जो चेतारज्जू होता तो भरीव होता, परंतु मी मगाशी सुद्धा सांगितलं की मानवामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो चेतारज्जू आहे तो कसा आहे, पोकळ आहे. बट असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्या मध्ये तो भरीव असतो. त्याचबरोबर शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. म्हणजे मगाशी जे असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्या बाबतीत काय होतं तर तो अधर बाजूस म्हणजे पुढच्या बाजूस होता. बट समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या मध्ये तो मागच्या बाजूस म्हणजे पृष्ठभागावरती असतो. आता हृदय जर असेल तर ते शरीराच्या अधर बाजूस असते, म्हणजेच पुढच्या बाजूस असते. आता आपण मानवाची जर बॉडी घेतली तर आपलं हृदय पुढच्या बाजूस आहे, चेतारज्जू हा मागच्या साईडला आहे. तर हे त्याचे फरक लक्षात घ्या, अधर बाजू आणि पृष्ठ बाजू. अधर बाजू म्हणजे काय, जर तुम्ही असे खालच्या प्राणी असेल आणि जर तो खालच्या बाजूला असा वाकलेला असेल तर त्याची जी खालची बाजू असणार आहे त्याला अधर बाजू म्हणलेला आहे आणि पाठीमागची बाजू आहे त्याला पृष्ठ बाजू म्हणलेला आहे. हा पॉइंट आपल्याला 100% कन्सेप्ट ही क्लिअर करायची आहे, कारण याच्यावरती फरक लिहा यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तसेच प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती नोट लिहा हे सुद्धा विचारलेले आहे. त्यामुळे हा जो पॉइंट आहे हा आपल्याला 100% परफेक्ट करायचाच आहे. सो तुम्हाला आता हे पॉइंट्स मी जे सर्व सांगितले हे सर्व पॉइंट समजले असतील अशी मी आशा करते. जर थोडा जरी डाऊट वाटला तर तुम्ही मला मेसेज करून कमेंट करून लगेच विचारू शकता. ओके, तर आता पुढे बघूयात आपण. असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी, इथपर्यंत यांचा फरक समजला असेल. आता सगळ्यात जास्त मजा येणार आहे ती म्हणजे यांचे जे वेगवेगळे ग्रुप आहेत, संघ आहेत, हे संघ शिकताना येणार आहे. तर ते संघ कोणते कोणते आहेत आणि त्यांचे वर्गीकरण कसं केलेलं आहे हे बघा. असमपृष्ठरज्जू प्राणी, पहिल्यांदा प्राणीसृष्टीचे 2 गटामध्ये वर्गीकरण केलं. त्यामधली उपसृष्टीमध्ये काय दिलेलं आहे, असमपृष्ठरज्जू. म्हणजेच काय, पृष्ठरज्जू हा काय आहे ह्याच्यामध्ये नाही, अब्सेंट आहे. आणि समपृष्ठरज्जू मध्ये काय आहे, पृष्ठरज्जू नावाचा अवयव जो आहे हा या प्राण्यांच्या मध्ये आहे. तर याच्यामध्ये पुन्हा जे संघ पडलेले आहेत म्हणजे त्याचे पुन्हा काय झालेले आहेत, गट पडलेले आहेत. हे एकूण किती आहे, 10 गट आहेत. त्यामध्ये पहिला आदिजीव, रंध्रीय, सिलेंटराटा, चपटे कृमी, गोल कृमी, वलयी, संधिपात प्राणी, मृदुकाय प्राणी, कंटकचर्मी प्राणी आणि अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी. तर हे 10ही जे संघ आहेत, हे 10ही जे टाइप्स आहेत हे सगळे आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. त्यासाठी आम्ही पार्ट 3 हा बनवणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. आता हे बघितला, आता याच्या खाली बघूयात संघ समपृष्ठरज्जू. याचा हा एकच संघ पडलेला आहे, म्हणजे एकच गट पडलेला आहे आणि या एका गटाचे पुन्हा उपसंघ झालेले आहेत ते 3 आहेत. किती, 3. त्यामधला पहिला युरोकॉड्रेटा, सेफेलोकॉड्रेटा आणि वर्टिब्रेटा. ओके, तर पुन्हा या वर्टिब्रेटाचे 6 वर्ग निर्माण झालेले, म्हणजे पुन्हा त्याचे छोटे उपगट झालेले आहेत. ते कोणते आहेत, चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसर्प, पक्षी आणि सस्तन. तर हे सगळे जे टाइप्स आहेत हे सगळे टाइप्स अगदी विथ डिटेल, विथ इमेज, त्यांच्या सगळ्या व्यवस्थित आपण माहितीद्वारे बघणार आहोत. सेकंड पार्ट मधला आपला पहिलाच पॉइंट आहे तो कोणता आहे, पंचसृष्टी पद्धतीनुसार आधारित प्राण्यांचे वर्गीकरण. ही आपली काय आहे, मॉडर्न टेक्निक आहे.
तर या ठिकाणी ही जी इमेज मी ऍड केलेली आहे यामध्ये हा जो तुम्हाला चेहरा दिसतोय या शास्त्रज्ञाचे नाव आहे रॉबर्ट विटाकर. तर या रॉबर्ट विटाकर यांनी काय केलेलं आहे, प्राण्यांचे जे वर्गीकरण केलेले आहे यासाठी 5 वेगवेगळे मुद्दे घेतलेले आहेत आणि त्याद्वारे प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. हे 5 मुद्दे सांगण्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते ती म्हणजे या अशा पद्धतीनुसार जे प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे यामध्ये फक्त बहुपेशीय प्राण्यांचा समावेश केलेला आहे. म्हणजेच काय, एकपेशीय प्राण्यांचा समावेश या ठिकाणी या प्राण्यांच्या वर्गीकरणानुसार होत नाही. तर यामध्ये फक्त आणि फक्त कोणते घेतलेले आहेत, बहुपेशीय प्राणी घेतलेले आहेत आणि त्याच्या या 5 मुद्द्यांच्या द्वारे त्यांचे वर्गीकरण केलेले आहे. सो ते 5 मुद्दे कोणते कोणते आहेत, त्यातला पहिला शरीराचे रचनात्मक संघटन, पहिला मुद्दा. दुसरा आहे ते आहे शरीराची सममिती. त्यानंतर देहगुहा, जननस्थळ आणि खंडीभवन. तर हे 5 पॉइंट्स त्यांनी विचारात घेतलेले आहेत. त्यामुळे ही जी पद्धत आहे या पद्धतीला किंवा या सिस्टीमला काय नाव दिलेलं आहे, पंचसृष्टी पद्धती असं नाव दिलेलं आहे. कोणी शोध लावलेला आहे, रॉबर्ट विटाकर या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. तर हे जे 5 पॉइंट्स थ्रू आहे हे आपण अगदी व्यवस्थित अगदी डिटेल मध्ये बघूया. सो त्यातला पहिला कोणता, रचनात्मक संघटन, त्याला इंग्लिश मध्ये ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन असं म्हणलेलं आहे. स्टुडंट, सजीव जे आहेत हे काही सजीव एकपेशीय आहेत तर काही बहुपेशीय आहेत. ठीक आहे, तर एकपेशीय सजीवांच्या मध्ये एकच पेशीद्वारे त्यांच्या सर्व शरीराचे कामकाज केले जाते. त्यामुळे त्याचे जे संघटन केलेले आहे ते कशाद्वारे केलेले आहे, जीवद्रव्य स्तर याच्यामध्ये ह्याचे वर्गीकरण केलेलं आहे. तर याचा एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो, एकपेशीय प्राण्यामध्ये अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना हे जे एकपेशीय प्राणी आहेत हे याचं उदाहरण दिलेलं आहे. सो आता बघूयात बहुपेशीय प्राणी. बहुपेशीय प्राण्यांच्या मध्ये ज्या अनेक पेशी असतात आणि ह्या अनेक पेशी आहेत या काय करतात, या त्या प्राण्यांच्या शरीराचे सर्व कामकाज किंवा कार्य करत असतात. सो त्याचे अगेन 4 प्रकार पडलेले आहेत. कुठले, पेशी स्तर, पेशी उती स्तर, उती अवयव स्तर आणि अवयव संस्था स्तर. म्हणजेच काय बघा विद्यार्थ्यांनो, पेशी ज्या आहेत या पेशी एकत्र आल्यानंतर उती तयार होतात. उती एकत्र येऊन त्यापासून अवयव तयार होतो आणि अवयव एकत्र आल्यानंतर अवयव संस्था तयार होते. तर हे जे 4 पॉइंट्स आहेत हे आपण पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप बघूया. त्यातला पहिला आहे तो कुठला आहे, पेशी स्तर. पेशी स्तर संघटन मध्ये काय होतं, तर बहुपेशीय प्राण्यांच्या मध्ये जर अनेक पेशी असून सुद्धा उती तयार झालेल्या नसतील तर अशा प्राण्यांना काय म्हणलेलं आहे, पेशी स्तर संघटन यामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. का पेशी स्तर, कारण पेशी आहेत पण त्याच्यापासून उती तयार झालेल्या नाहीत. त्यामुळे या प्राण्यांचे वर्गीकरण जे आहे या पेशी स्तर संघटन मध्ये केलेलं आहे. ओके, तर त्याचं उदाहरण काय आहे, रंध्रीय संघातील जे सर्व प्राणी आहेत हे या गटामध्ये मोडतात. खाली हे पिक्चर सुद्धा ऍड केलेलं आहे. सायकॉन स्पंज जे आहे हे याचं एक उदाहरण आहे. याच्यामध्ये भरपूर पेशी आहेत पण उती तयार झालेली नाही. सो हे झालं पहिलं. दुसरं, पेशी उती स्तर संघटन. आता यामध्ये पेशी एकत्र आल्या की उती तयार होतात, मी मगाशीच सांगितलं. तर याच्यामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. काही प्राण्यांच्या शरीरामध्ये पेशी एकत्र येऊन उती तयार होतात आणि त्या उतींच्या द्वारे त्या प्राण्याचे जे काही सर्व शारीरिक कार्य आहेत, क्रिया आहेत या पार पडल्या जातात. त्यामुळे अशा प्राण्यांना किंवा अशा प्रकाराला पेशी उती संघटन असे म्हणतात. पहिला कुठला होता, फक्त पेशी होत्या त्यामुळे पेशी स्तर संघटन. आता पेशींच्या एकत्र येण्यामुळे काय झालेले आहेत, उती तयार झालेल्या आहेत आणि त्याद्वारे त्या प्राण्याचे शरीरातल्या क्रिया पार पडत आहेत. सो या अशा प्रकाराला काय म्हटलेलं आहे, पेशी उती संघटन. आणि त्याचं उदाहरण कोणतं आहे, निडारिया संघातील सर्व प्राणी. या ठिकाणी हे जेलीफिशचं मी चित्र ऍड केलेलं आहे. तर हे त्याचे उदाहरण आहे. अशा प्रकारे इथे पिक्चर मध्ये दिलेले आहे बघा. अशा प्रकारे जेलीफिश असते ही समुद्रामध्ये आढळते. त्यानंतर तिसरा पॉइंट तो कुठला आहे, उती अवयव स्तर संघटन. आता ज्या काही चपट्या कृमी वगैरे असतात यांच्यामध्ये उती अवयव संघटना असते. म्हणजेच काय, काही उती ज्या आहेत या पेशींपासून उती बनतात. तर या उती ज्या आहेत या उती एकत्र येतात आणि ठराविक अवयव बनलेले असतात. तर हे अशा जे प्रकार आहेत यांना काय म्हणलेलं आहे, उती अवयव स्तर संघटन म्हणलेलं आहे. ठराविकच अवयव बनलेले असतात, सगळी पूर्ण अवयव संस्था तयार झालेली नसते. त्यामुळे याला काय म्हणलेलं आहे, उती अवयव स्तर संघटन असं म्हटलेलं आहे. तर याचं उदाहरण कोणतं आहे, प्लॅनेरिया. प्लॅनेरियामध्ये तुम्ही बघू शकता अन्ननलिका, जठरवाहिनी अशा प्रकारचे थोडे थोडे ठराविक अवयव तयार झालेले आहेत, परंतु पूर्ण अवयव संस्था तयार झालेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचे जे प्राणी आहेत यांचे वर्गीकरण हे उती अवयव स्तर संघटना या प्रकारामध्ये केलेले आहे.
त्यानंतरचा चौथा आहे रचनात्मक संघटनामधला चौथा प्रकार, तो आहे अवयव संस्था स्तर संघटन. आता पेशींपासून ऊतींच्या पासून अवयव आणि अवयवापासून पूर्ण अवयव संस्था. तर यामध्ये काय झालेले आहे, विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार झालेली असते. म्हणजे वेगवेगळे अवयव तयार झालेले आहेत, त्यालाच अवयव संस्था स्तर संघटनाचं म्हणतात. तर उदाहरणं कोणती कोणती? मानव, बेडूक, खेकडा ही सर्व उदाहरणं याच्यामध्ये आहेत. मानवामध्ये वेगवेगळे अवयव तयार झालेले आहेत, म्हणजेच काय अवयव संस्था तयार झालेली आहे. मानवामध्ये काय काय आहे? हृदय आहे, फुफ्फुस आहे, मेंदू आहे, लहान आतडे, मोठे आतडे, त्यानंतर जठर, किडनी, हे सगळे अवयव काय आहेत? एकमेकांना जोडून एक संस्था तयार झालेली आहे. त्यामुळे त्याला हे कुठल्या प्रकारामध्ये येतं? अवयव संस्था स्तर संघटन या प्रकारामध्ये ते वर्गीकरण केलेले आहे. तर हे झालं आपलं त्यामधला पहिला पॉईंट आपण बघितला. तर त्यामधला दुसरा, पंचसृष्टी पद्धतीमधला दुसरा पॉईंट कुठला आहे? शारीरिक सममिती. तर हा पॉईंट बघण्याच्या आधी मी तुम्हाला याची एक छोटीशी कन्सेप्ट सांगते. ती कोणती आहे? शारीरिक सममिती का नाव दिलेली आहे? कारण आता समजा तुम्हाला एक प्राणी घ्यायचा आहे आणि तो प्राणी तुम्हाला जर कट करायचा असेल, त्याचे जर दोन भाग करायचे असतील, तर ते दोन भाग अगदी करेक्ट होतात की होत नाही याच्यानुसार त्यांचे हे पडलेले 3 टाइप्स आहेत. त्यातला पहिला टाइप्स कुठला? असममित शरीर. असममित शरीर म्हणजे काय? त्या तो जो प्राणी कोणता असेल तर त्याचं जर शरीर आपण एखाद्या इमॅजिनरी ऍक्सेस वरून कट केलं तर त्याचे दोन शरीराचे भाग होणार नाहीत, त्यामुळे त्याला असममित शरीर असं नाव दिलेलं आहे. काय? अशा प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीर दोन समान भागात विभागले जाऊ शकते. म्हणजे त्या प्राण्याचे शरीर असे असते की कुठला तुम्ही भाग घ्या आणि एक अक्ष निवडा आणि त्यातून जर त्याला छेद दिला किंवा कट मारला तर दोन समान भाग होणार नाही. एक्झाम्पल कुठला आहे? अमिबा, पॅरामेशियम आणि काही वेगवेगळे स्पंजेस आहेत हे. कारण बघा या ठिकाणी हा अमिबा दाखवलेला आहे. तुम्ही जर समजा इथून कट मारला, दोन समान भाग होताना दिसत आहेत का? नाही. समजा इथून सुद्धा तुम्ही कट मारू शकता, परंतु तुम्हाला दोन समान भाग मिळत आहेत का? नाही. तसेच आणखीन एक बघूया, तर इथून असं कट मारला तर समान भाग दिसत आहेत का? नाहीत. म्हणजेच काय? कुठलाही तुम्ही अक्ष घ्या तरी कुठून जरी तुम्ही छेद घेतला तरी त्याच्या शरीराचे दोन समान भाग होत नाहीत. त्याला हा जो प्रकार आहे याला असममित शरीर असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, हा झाला त्यातला पहिला. तर दुसरा पॉईंट कुठला? अरीय सममिती. अरीय सममितीमध्ये काय? असे काही प्राणी आहेत की त्यांच्या बरोबर मध्य अक्षातून, इथे अक्ष असा आहे, त्यांच्याबरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून जर आपण छेद घेतला किंवा कट मारला तर त्याच्या शरीराचे दोन समान भाग होतात. म्हणजेच उदाहरण कुठलं आहे? तारामासा. तर या ठिकाणी हे तारामासाचं पिक्चर ऍड केलेलं आहे. आता जर वेगवेगळे छेद आपल्याला मारून बघायचे असेल तर त्यासाठी ही इमेज ऍड केली. बघा हा जो तारामासा आहे, समजा इथून तुम्ही हा छेद मारला, दोन समान भाग झाले. ठीक आहे, इथून सुद्धा तुम्ही मारा, या ठिकाणी पुन्हा दोन समान भाग झाले. आणखीन एक छेद मारून बघा, इकडून दोन समान भाग होत आहेत. पुन्हा एक छेद मारून बघा, दोन समान भाग होत आहेत. म्हणजे या असं आपण या ठिकाणी किती 5 छेद मारू शकतो. जर 5 छेद मारले, म्हणजे एकाच वेळेला मारायचे नाही, 5 वेगवेगळे छेद मारले तर काय होणार आहे? त्यातून तुम्हाला त्या प्राण्याच्या शरीराचे दोन समान भाग मिळणार आहेत. ओके, या टाइपला आपण काय म्हणलेलं आहे? अरीय सममिती असं म्हटलेलं आहे. आता त्यानंतर तिसरा त्यातला कुठला आहे? द्विपार्श्व सममिती. द्विपार्श्व सममितीमध्ये काय असतं बघा, पहिल्यांदा आपण पहिला टाइप बघितला तो कुठला होता? असममित शरीर. यामध्ये कुठलाही एक अक्ष घ्यायचा होता आणि छेद मारायचा, दोन समान भाग होतात का नाही बघायचं होतं. याच्यामध्ये अरीय सममितीमध्ये काय घेतलं? मध्य अक्षातून एक छेद मारायचा, दोन समान भाग होतात की नाही बघायचं. आता द्विपार्श्व सममितीमध्ये काय करायचं आहे? जो प्राणी आहे या प्राण्याच्या शरीराचा एकच अक्ष आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या एका अक्षातूनच छेद जर मारला तर त्या प्राण्याचे शरीराचे दोन समान भाग होतात आणि अशा टाइप्सला द्विपार्श्व सममिती म्हणलेलं आहे. म्हणजे उदाहरण कुठलं? कीटक, मासे, बेडूक आणि पक्षी, मानव. आता या ठिकाणी हा खेकडा घेतलेला आहे. खेकडा समजा तुम्ही याला इथून असा कट मारला, इथे बघा इथून असा जर कट मारला, दोन समान भाग झाले. ठीक आहे, त्यानंतर इकडे हा कीटक घेतलेला आहे, हा जो किडा आहे याचा एक मध्य अक्ष घेतलेला आहे, एकच हा अक्ष आहे. या एकाच अक्षावरून जर छेद मारला, दोन समान भाग झाले. आता परंतु द्विपार्श्व सममितीच का? कारण शरीराचा एकच असा अक्ष आहे, तिथे जर छेद दिला तरच दोन भाग होतात. जर या किडाचा तुम्ही तिरका कट मारला तर दोन समान भाग होणार नाही. त्याचबरोबर ह्युमन बॉडीचं सुद्धा तसंच आहे.
जर तुम्ही मधून छेद घेतलात तर त्याचे 2 समान भाग होतात. आता माझ्या शरीराचं बघा, जर तुम्ही असा छेद घेतलात तर काय होणार, शरीराचे 2 समान भाग होणार. तर मधून जर तुम्ही आडवा जर छेद घेतलात तर काय होणार, 2 समान भाग होणार नाहीत. डायगोनली जरी छेद घेतलात तर 2 समान भाग होणार नाहीत. म्हणजेच काय, द्विपार्श्व सममितीमध्ये शरीराचा एकच असा अक्ष असतो, त्याच्यामधून जो छेद घेतला तर त्याचे 2 समान भाग होतात. या टाइप्स मध्ये जे प्राणी आहेत त्यांना द्विपार्श्व सममिती यामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. सो हे झालं त्यातलं आपलं दुसरा पॉइंट होता, तो कुठला, शारीरिक सममिती. अकॉर्डिंग टू बॉडी सिमेट्री त्या प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. त्यानंतर आता तिसरा कुठला आहे, तो आहे आद्य स्तर आणि जनन स्तर. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला एक गोष्ट आठवते का बघा, आपण जो 3rd चॅप्टर घेतला, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, तर या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पर्म आणि एग हे जर एकत्र आले तर त्यापासून जायगोट क्रिएट होतो आणि त्याच्यापासून पुढे भ्रूण तयार होतो किंवा एम्ब्रॉय तयार होतो. तर हा जो एम्ब्रॉय तयार होत असताना त्याची जी सुरुवातीची वाढीची वेळ असतो किंवा सुरुवातीचा त्याचा वाढीचा जो टप्पा असतो, या टप्प्यामध्ये हे स्तर, आद्य स्तर किंवा हे जनन स्तर तयार होत असतात. ठीक आहे. तर त्याच्या दृष्टीने किंवा त्याच्यानुसार याचे 2 प्रकार पडतात, त्या म्हणजे द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय. म्हणजे हे जे जनन स्तर आहेत, हे 2 भागामध्ये विभागले. द्विस्तरीय म्हणजे त्यामध्ये 2 स्तर आढळणार आणि त्रिस्तरीय मध्ये त्यामध्ये 3 स्तर आढळणार. तर द्विस्तरीय मध्ये कुठला, एकतर बाहेरचा स्तर असणार आहे आणि एकतर आंतरस्तर असणार आहे, अंतर्जन स्तर आणि बहिर्जनन स्तर. ओके. तर त्रिस्तरीय मध्ये काय असणार आहे, 3 स्तर असणार. पहिला असणार आहे तो आहे बहिर्जनन स्तर, हा बाहेरचा दाखवलेला आहे. त्यानंतर असणार आहे, हा आतल्या साईडला दिसतोय बघा, हा असणार आहे अंतर्जनन स्तर आणि त्यानंतर मधल्या साईडला जो आहे हा आहे मध्यजनन स्तर. ओके. म्हणजेच जनन स्तरानुसार 2 प्रकार पडतात, द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय. तर काही प्राण्यांच्या मध्ये हे द्विस्तरीय जनन स्तर असतात, तर काही प्राण्यांच्या मध्ये त्रिस्तरीय जनन स्तर आपल्याला आढळतात. आता पंचसृष्टी पद्धतीमधला 4था पॉइंट जो लक्षात घेऊन प्राण्यांचे वर्गीकरण केलेलं आहे, तो म्हणजे देहगुहा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे देहगुहा म्हणजे काय, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया, देहगुहा म्हणजे जे शरीर आहे आणि शरीराच्या आतील जे अवयव असतात यांच्या दरम्यान एक पोकळी असते, एक रिकामी जागा असते, याला देहगुहा असं म्हटलेलं आहे. देहगुहा म्हणजेच काय, तर शरीर आणि आतील जे अवयव आहेत वेगवेगळे यांच्या दरम्यान जी पोकळी राहिलेली आहे, जी रिकामी जागा राहिलेली आहे, त्याला देहगुहा असं म्हणतात. तर ही देहगुहा आहे का नाही, ती याच्यानुसार त्याचे पुन्हा 3 प्रकार पडलेले आहेत. पहिला प्रकार, त्यामध्ये पहिला आहे तो आहे सत्य देहगुहा. म्हणजेच काय, बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूण अवस्थेतील वाढीच्या काळात, म्हणजे जेव्हा लहान छोटा एम्ब्रॉय असतो, भ्रूण असतो आणि त्याच्या हळूहळू जेव्हा वाढ होत असते, त्या वाढीच्या काळामध्ये मध्य स्तरापासून किंवा आतड्यापासून, मगाचीच आपण जनन स्तर मध्ये बघितलं, मध्य स्तर आहे, अंतर्जनन स्तर आणि बहिर्जनन स्तर असे 3 स्तर असतात. तर यातला जो मध्य स्तर आहे काही प्राण्यांच्या मध्ये तो असतो. तर या स्तरापासून किंवा जे आतडे आहेत यांच्यापासून ही देहगुहा तयार होत असते. तर ही जी देहगुहा आहे ही वलयी प्राणी संघ आणि त्यानंतरचे जे सर्व संघ आहेत, म्हणजे आपण पार्ट 1 मध्ये जे वेगवेगळे संघ बघितले, तर या सर्व संघांच्या जे प्राणी आहेत यांच्या शरीरामध्ये ही देहगुहा असते. त्यामुळे अशा प्राण्यांचे वर्गीकरण हे सत्य देहगुहा यामध्ये केलेले आहे. सत्य देहगुहा म्हणजे काय, तर त्यांच्या शरीरामध्ये ती देहगुहा आहे, त्यांचे शरीर आणि त्या आतमध्ये असणारे अवयव यांच्या दरम्यान पोकळी असते, त्यामुळे त्यांना सत्य देहगुहा या वर्गीकरणामध्ये ऍड केलेला आहे. त्यानंतरचं दुसरं देहगुहाहीन, म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये जी देहगुहा आहे म्हणजे पोकळी आहे, ही पोकळी नसते. त्यामध्ये कुठले आहेत, रंध्रीय प्राणी, निडारिया आणि चपट्या कृमीचे संघ, या सगळ्या संघातील जे प्राणी आहेत यांच्या शरीरामध्ये देहगुहा नसतेच. म्हणजे त्यांच्या शरीर आणि अवयव यांच्यामध्ये जी पोकळी असणार आहे ही पोकळीच नसते. त्यामुळे अशा प्राण्यांना कशामध्ये ऍड केलेलं आहे, देहगुहाहीन या प्रकारामध्ये ऍड केलेलं आहे. आता तिसरा आहे ते म्हणजे खोटी आणि फसवी देहगुहा. यामध्ये गोलकृमीच्या शरीरामध्ये देहगुहा असते, म्हणजे जे गोलकृमी संघ आहे या प्राण्यांच्या शरीरामध्ये देहगुहा असते, पण ती वरती जशी नमूद केलेली आहे, म्हणजे शरीर आणि अवयव यांच्यामधला जो रिकामा जागा आहे, पोकळी आहे, अशा पद्धतीने नसते. त्यामुळे त्यांना खोटी आणि फसवी देहगुहा असणारे प्राणी असे म्हणतात आणि ते त्यामध्ये ऍड केलेले आहेत. ठीक आहे. तर देहगुहाच्या बाबतीत हे 3 प्रकार आपण बघितले. तर इमेजेस वाईज बघूयात.
कसले कसले देहगुहा असणारे. ओके, तर पहिला बघा हे स्तर आपण बघूयात कुठले कुठले. हा जो स्तर आहे हा आहे बहिर्जन स्तर म्हणजे बाहेरच्या बाजूचा. त्यानंतर या ठिकाणी हा जो दिसतोय रेड कलर मध्ये हा आहे मध्य स्तर. ओके, तर इथं आपल्याला आतमध्ये पिवळ्या कलरचा दिसतोय हा आहे अंतर्जन स्तर. म्हणजे हा बाहेरचा एक राऊंड झाला आणि त्यातला आतला हा छोटा एक राऊंड झाला. तर मध्ये तुम्हाला व्हाईट कलरची जी जागा दिसते ही एक काय आहे पोकळी आहे किंवा रिकामी जागा आहे. तर या पोकळीलाच काय म्हणलेलं आहे देहगुहा असं म्हणलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे प्राणी असतात त्याला देहगुहा असणारे प्राणी असं म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर देहगुहा नसणारे प्राणी. देहगुहा नसणाऱ्या प्राण्यांच्या मध्ये जर छेद मारला आणि बघितलं तर बघा मध्यस्तर तुम्हाला रेड कलर मध्ये दिसतोय, अंतस्तर आहे हा येलो कलर मध्ये आणि बहिर्जन स्तर आहे हा ब्ल्यू कलर मध्ये दिसतोय. पण मध्ये कुठे रिकामी जागा वगैरे तुम्हाला दिसतेय का, रिकामा पोकळी भाग दिसतोय का, नाही. त्यामुळे यांच्यामध्ये देहगुहाच नाही, त्यामुळे देहगुहा नसणारे प्राणी हा एक प्रकार झाला. तर तिसरा आहे फसवी देहगुहा असणारे प्राणी. यामध्ये देहगुहा आहे पण या प्रकारे अशा प्रकारे नमूद केलेली नाहीये. म्हणजे बघा अवयव आणि शरीराचा जो वरचा भाग आहे स्तर आहे यांच्या मधल्या पोकळीला देहगुहा म्हणलेला आहे. तर या ठिकाणी तसं कुठं आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे या अशा प्रकारच्या प्राण्यांना काय म्हणलेलं आहे फसवी देहगुहा असणारे प्राणी असं म्हणलेलं आहे. आता पंचसृष्टी पद्धतीमधला पाचवा मुद्दा होता तो आहे खंडीभवन. खंडीभवन म्हणजेच काय, जर प्राण्यांचे शरीर हे अगदी छोट्या छोट्या भागामध्ये समान भागामध्ये जर विभागले असेल तर अशा प्राण्यांच्या शरीराला खंडीभवित शरीर असं म्हटलेलं जातं. आणि त्यातला छोटा छोटा जो भाग आहे किंवा छोटी छोटी जे पार्ट्स आहे त्याला काय म्हणलं जातं एक खंड असं म्हणलं जातं. त्यामुळे अशा प्राण्यांचे वर्गीकरण आपण खंडीभवन यामध्ये केलेलं आहे. आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर गांडूळ हे त्याच्यामध्ये त्याचे एक उदाहरण आहे. तर ठीक आहे, तर या 5 मुद्द्यांच्या द्वारे पंचसृष्टीची पद्धत आहे. या पद्धतीमध्ये या 5 मुद्द्यांच्या द्वारे प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. ठीक आहे, आता हा शेवटचा जो चार्ट आहे हा चार्ट नुसार आपण समजून घेऊया की हा चार्ट पुस्तकामधलाच आहे, तोच मी या ठिकाणी ऍड केलेला आहे. जस्ट मी तुम्हाला समजावून सांगते काय आहे. पहिला सृष्टी त्यामध्ये प्राणीसृष्टी पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय असे प्राणी. ओके, बहुपेशीय प्राण्यांच्या बाबतीतच हे 5 मुद्दे लागू होतात. त्यामधलं पहिलं आहे ते आहे शरीर संघटन. शरीर संघटन मध्ये आपण 4 प्रकार बघितले, पेशी, पेशी उती अवयव आणि अवयव संस्था. तर त्यामधलं पहिलं पेशी स्तर संघटन. ओके, आणि दुसरं आहे त्यामध्ये उती अवयव आणि अवयव संस्था संघटन. हे ठीक आहे. त्यानंतर शरीर सममितीमध्ये पुन्हा 3 टाइप्स आपण बघितलं. पहिलं म्हणजे असममित शरीर, अरीय सममित आणि द्विपार्श्व सममित शरीर. तर पेशी स्तर संघटन जर असेल तर त्याच्यामध्ये कुठला असणार आहे असममित शरीर असणार आहे, म्हणजे 2 समान भाग होणार नाहीत. परंतु उती अवयव संस्था आणि उती स्तर संघटन, अवयव स्तर संघटन आणि अवयव संस्था संघटन असेल तर त्यामध्ये 2 शरीर सममिती असतात. पहिलं कुठलं अरीय सममिती आणि द्विपार्श्व सममिती. ओके, तर आता पुन्हा तिसरं आपण कुठलं बघितलं ते आहे देहगुहा. देहगुहामध्ये जर देहगुहा म्हणजे देहगुहाहीन शरीर, देहगुहा असलेले, नसलेले आणि फसवी असे 3 टाइप्स आपण बघितले. तर पहिल्यांदा पेशी स्तर मध्ये जे असतात यांच्यामध्ये देहगुहाहीन शरीर असते, म्हणजे त्यांच्यामध्ये देहगुहा त्यांच्या शरीरामध्ये नसते. तर दुसरं जे होतं उती स्तर किंवा अवयव स्तर किंवा अवयव संस्था स्तर यांच्यामध्ये 2 प्रकार असतात. त्यांच्या शरीराचे 2 समान भाग होतात किंवा एकच जर छेद दिला तर त्याच्यामधून सुद्धा 2 समान भाग होतात, म्हणजे द्विपार्श्व सममिती. तर अशा प्रकारामध्ये हे 3 असतात, देहगुहाहीन, फसवी देहगुहा आणि खरी देहगुहा, म्हणजे ते 3 याच्यामध्ये लागू होतात. परंतु अरीय सममिती शरीर जे आहेत प्राण्यांचे त्यांच्यामध्ये देहगुहाहीन शरीर हा एक मुद्दा येतो. आता त्यानंतर आता याच्या अकॉर्डिंग आपण प्राणी संघ कुठले कुठले हे बघूया. पहिलं रंध्रीय प्राणीसंघ. रंध्रीय प्राणी संघामध्ये ते कसे आहेत, पेशी शरीर स्तर संघटन आहे. तसेच यांच्यामध्ये शरीर सममिती कशी आहे, असममित शरीर आहे, म्हणजे त्यांचे 2 समान भाग होत नाहीत. तसेच त्यांच्यामध्ये देहगुहा नाही. हे झालं रंध्रीय प्राणी संघाच्या बाबतीत. त्यानंतर निरार्याच्या बाबतीत काय आहे बघा. याच्यामध्ये कसं आहे, देहगुहाहीन शरीर म्हणजे देहगुहा नाही, परंतु शरीराची सममिती कशी आहे, अरीय सममित आहे, म्हणजे जर छेद दिला तर 2 समान भाग होतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये शरीर संघटन स्तर कसा आहे, उतीचा अवयव किंवा अवयव यामधला असू शकतो. ओके,
आता पुढचं पुढचं कुठलं आहे, चपटे कृमी. चपटे कृमीमध्ये काय आहे, यांच्यामध्ये देहगुहाहीन शरीर, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये देहगुहा नाही, परंतु त्यांची सममिती कशी आहे, द्विपार्श्व सममिती आहे. ओके. तसेच आता त्याच्यानंतर फसवी देहगुहा असलेले शरीर कुठलं, आणखीन एक आहे ते म्हणजे गोलकृमी. गोलकृमींच्या मध्ये देहगुहा कशी असते, फसवी असते, म्हणजेच काय देहगुहा असल्यासारखं भासवलं जातं, त्यामुळे त्याला फसवी देहगुहा असलेले शरीर असं म्हटलं जातं. त्यानंतरचे मात्र जे सर्व संघ आहेत, वलई, संधिपात, मृदुकाय, कंटकचर्मी, अर्धसमपृष्ठ रज्जू आणि समपृष्ठ रज्जू, हे सर्व जे प्राणी संघ आहेत यांच्यामध्ये मात्र खरी देहगुहा म्हणजे यांच्या शरीरामध्ये देहगुहा असते. तसेच त्यांना कसं असतं, द्विपार्श्व सममिती, म्हणजे जर एक अक्ष त्यांचा निवडला आणि त्यांच्यामधून छेद दिला तर त्यांचे दोन समान भाग होतात. आणि त्यांच्यामध्ये शरीर संघटन कशा प्रकारचे असणार आहे, उदीप संघटन किंवा अवयव संस्था संघटन असे असणार आहे. ठीक आहे. तर याद्वारे आपण आता हा चार्ट सर्व बघितलेला आहे. तर त्यातलाच पहिला प्राणीसंघ आहे तो आहे रंध्रीय प्राणीसंघ. तर यांच्या जी शरीराची रचना असते ही अगदी सिंपल, साधी, सोपी असते, कारण यांचे शरीर हे छोट्या छोट्या असंख्य अशा छिद्रांनी बनलेलं असतं. तुम्ही घरामध्ये स्पंज बघितला असेल तर या स्पंजला कसं असतं, छोटे छोटे अगदी बारीक बारीक स्पंज असतात, छिद्र असतात. ओके. तर या छिद्र असतात. तर अशा या प्राणीसंघामधले जे प्राणी आहेत यांच्या शरीरावरती सुद्धा तसेच असंख्य असे छिद्रे असतात, त्यामुळेच त्यांना स्पंज असे म्हणतात. ओके. तर हे जे छिद्र आहेत या छिद्रांचे पुन्हा दोन प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे तो आहे ऑस्टिया आणि ऑस्क्युला. ओके. वेट वेट मी सांगते ऑस्टिया म्हणजे काय आणि ऑस्क्युला म्हणजे काय, तुमचं कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल. ऑस्टिया म्हणजेच काय, आता इकडे या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता छोटे छोटे या ठिकाणी जे असे छिद्र दिसतात याला ऑस्टिया असं म्हणलेलं आहे आणि त्यांचं वर्किंग सुद्धा मी पुढे सांगणार आहे. तर ऑस्क्युला म्हणजे काय, तर या खालच्या चित्रामध्ये बघा ते इथे असे मोठे मोठे होल्स दिसत तुम्हाला, हॉलो आहे ते म्हणजे पोकळ आहे, याला ऑस्क्युला असं म्हणलेलं आहे. जर एक असेल तर ऑस्क्युला आणि जर अनेक असतील तर त्याला ऑस्क्युलम असं म्हटलेलं आहे. ओके. पहिला पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला असेल तर सेकंड पॉइंट बघूया. हे जे सगळे प्राणी आहेत हे कसे आहेत, जलवासी, म्हणजे पाण्यामध्ये राहणारे आहेत. तर जास्तीत जास्त ते कुठे आढळतात, आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये, समुद्राच्या खाली तळाशी आढळतात. तर काही म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये असे आहेत की जे गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात. आता त्यांच्या शरीराची सममिती कशी आहे, तर ती असममित आहे, कारण तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांच्या बॉडीवरती कुठून जरी तुम्ही छेद दिला तर दोन समान भाग होतात का, नाही होत. त्यामुळे त्यांचे शरीर कसे आहे, असममित आहे. नेक्स्ट आता ह्या संघातील जे प्राणी आहेत यांच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहे. ते कोणते, यांच्यामध्ये कॉलर पेशी असतात. कोणते असतात, कॉलर पेशी असतात. आणि या कॉलर पेशीच्या मदतीने त्यांचे जे शरीर आहे या शरीरामध्ये पाणी वाहते राहते किंवा ते प्रवाहित करू शकतात. आता हे पाणी प्रवाहित का करायचे याचं सुद्धा कारण आहे. पॉइंट 7 बघा तुम्ही लगेचच. या आता जे हे पाणी प्रवाहित होत राहणार त्यांच्या शरीरामध्ये, ठीक आहे, तर त्या पाण्यामध्ये जे लहान लहान सजीव आहेत किंवा त्या पाण्यामध्ये जे पोषक द्रव्य आहेत त्याचे ते भक्षण करतात आणि त्याच्यावरती त्यांची उपजीविका असते. आता मग अशी आपण ऑस्टिया आणि ऑस्क्युला हे दोन छिद्रांचे जे प्रकार बघितलं त्याचं वर्किंग या ठिकाणी काय आहे बघा. ऑस्टिया नावाची जे छिद्र आहेत म्हणजे छोटी छोटी म्हटलं मग अशी, तर या छिद्रांच्या द्वारे जे पाणी आहे हे शरीरामध्ये घेतलं जातं आणि ऑस्क्युला मोठे मोठे जे होल्स होते याच्याद्वारे ते पाणी शरीराबाहेर किंवा त्या छिद्रांद्वारे बाहेर सोडलं जातं. तर हे होतं त्याचं वर्किंग. आता हे दोन पॉइंट्स तर समजले. पुढचा पॉइंट बघूया. पॉइंट 5. तर हे जे सर्व प्राणी आहेत हे कसे असतात, अधात्रीशी संलग्न, म्हणजे जमिनीशी ते अटॅच असतात, स्टँड बाय असतात. ते कुठेही इकडे तिकडे असे फिरत नसतात, त्यांचे प्रचलन होत नाही, म्हणूनच त्यांना स्थानबद्ध प्राणी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आता त्यांचे शरीर जे आहे हे स्पंज सारखं जरी असलं तरी त्यांच्या जे स्पॉन्जिनच्या तंतूंचा त्यांना आधार असतो आणि त्यांच्या बाहेरचे जे आवरण आहे कटिका असं म्हटलेलं आहे हे कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिका पासून बनलेले असते. त्यानंतर याच्या रिप्रोडक्शन बद्दल आपण जर बोलायचं झालं तर यामध्ये दोन्ही पद्धतीने रिप्रोडक्शन होतं. पहिलं म्हणजेच काय, लैंगिक पद्धतीने सुद्धा होतं, अलैंगिक पद्धतीने मध्ये सुद्धा होतं. तर अलैंगिक पद्धतीमध्ये काय, मुकुलायन या पद्धतीने होते. मुकुलायन कशा प्रकारे लैंगिक
प्रजनन होते हे आपण लास्ट चॅप्टर मध्ये सर्व बघितलेलं आहे, याच्या आधी स्टडी केलेला आहे. मुकुलायनमध्ये एक छोटासा बर्ड येतो किंवा मुकुल येतो, तो जेव्हा त्याची सफिशियंट डेव्हलपमेंट होईल तेव्हा तो त्या मुख्य जो बॉडी आहे या मुख्य बॉडीपासून वेगळा होतो आणि इंडिपेंडेंट राहतो, याला मुकुलायन असं म्हटलेलं आहे. तर या पद्धतीने याचं प्रजनन होतं. शिवाय लैंगिक पद्धतीने सुद्धा होतं, म्हणजेच काय, स्पर्म्स आणि एग एकत्र आल्यानंतर त्यापासून झायगोट क्रिएट होणार, एम्ब्रॉय तयार होणार, अशा पद्धतीने सुद्धा याचं प्रजनन होतं. आणि त्यामुळेच या प्राण्यांच्या मध्ये जी रिप्रोडक्शन कपॅसिटी आहे ही कशी आहे, जास्त प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता हे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, त्याची उदाहरणं कोणती कोणती आहेत बघा. पहिला म्हणजे सायकॉन स्पंज. सायकॉन स्पंजशी रिलेटेड आपण व्यवस्थित स्टडी केलेला आहे. हा त्याचे पिक्चर आहे सायकॉन स्पंज. त्यानंतर युस्पाजिया, इकडे तुम्ही बघू शकता, हा आहे युस्पाजियाला आंघोळीचा स्पंज असं सुद्धा म्हटलं जातं, जो पूर्वी वापरण्यात येत होता. त्यानंतरचा जो आहे तो आहे हायलोनिमा. तुम्ही बघू शकता या पिक्चर त्याच्या आहे. आणि युप्लेट टेक्ला हा झाला पहिला. आता सेकंड बघूया, दुसरा आहे तो आहे सिलेंटराटा किंवा त्याला निडारिया असं सुद्धा म्हटलं जातं. तर यांच्या शरीराच्या बाबतीत बघूयात कसं आहे यांची शरीराची रचना. तर काही प्राणी जे असे आहेत की त्यांची रचना दंडाकृती असते. या ठिकाणी मी पिक्चर ऍड केलेला आहे, तुम्ही बघू शकता आकार कसा आहे, दंडाकार आहे, म्हणजे उभट असा आहे. तर काही जेलीफिश सारखे जे प्राणी आहेत यांचा आकार कसा असतो, छत्री सारखा असतो. तर ज्यांचे शरीर हे दंडाकृती आहे त्याला बहुशुंडक म्हटले जातं. तर छत्री सारखं जर शरीर असेल तर त्याला छत्रिक असं म्हटलं जातं. तर असे जे प्राणी आहेत हे प्राणी समुद्रामध्ये सुद्धा आढळतात, तर काही कमी क्वांटिटीमध्ये ते गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. त्यानंतर आता त्यांच्या शरीराची सममित कशी आहे, तर ती अरीय सममित आहे. तुम्ही जर याला छेद मारला तर त्याचे दोन समान भाग होणार, त्यामुळे त्याला अरीय सममित असं म्हटलेलं आहे. आणि ते कसे आहे, द्विस्तरीय आहे. जननस्तर हा जेव्हा पॉइंट आपण बघितला त्यामध्ये आपण बघितलं की काही द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय. द्विस्तरीय मध्ये अंतर्जनन स्तर आणि बाह्य जनन स्तर हे दोन स्तर असले तर त्या प्राण्यांना द्विस्तरीय असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे प्राणी आहेत या संघामध्ये मोडणारे याला हे द्विस्तरीय आहेत. इथं बघू शकता जलव्यालचं उदाहरण दिलेलं आहे. या जलव्यालच्या उदाहरणामध्ये याचा आकार कसा आहे, दंडाकृती आहे आणि वरच्या बाजूला काय आहे, शुंडक आहे. तर हे धागे आहेत, यांचा उपयोग म्हणजे शुंडकांचा उपयोग काय होतं हे सुद्धा बघूया. तर हे जे शुंडक आहेत या शुंडकांचा उपयोग त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी होतो आणि पकडल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये विष सोडण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे जर त्यांच्यावरती कोणी अटॅक करायला आलं तर पटकन त्या शुंडकांच्या सहाय्याने तो जो अटॅक करायला आलेला आहे याच्यावरती ते विषाचा मारा करतो आणि आपला जीव वाचवतो. यासाठी म्हणजे फॉर द प्रोटेक्शन पर्पज त्यांना शुंडके सुद्धा असतात. तर याच्यामधली जी उदाहरणं आहेत ती कोणती आहेत, जलव्याल आहे. मग या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे जलव्याल. त्यानंतर सी अॅनिमोन, जेलीफिश आणि प्रबाळ. त्याचबरोबर अजून एक इंटरेस्टिंग उदाहरण आहे ते म्हणजे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. या प्रकारचा जो हा प्राणी आहे याचे जे शरीर आहे हे बलूनच्या आकारासारखं असतं आणि त्याच्यामुळे तो पाण्यावरती आपल्याला तरंगताना किंवा पोहताना दिसतोय. बट त्याच्या खालच्या बाजूला पाण्यामध्ये असे शुंडकांसारखे जे त्याचे धागे असणार आहेत त्याच्या शरीराचे, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात विष असते. समजा एखादा मासा त्यामध्ये अडकला तर तो पटकन मरून जातो. मासाच काय, जर ह्युमन बॉडी किंवा माणसाचे सुद्धा शरीर त्यामध्ये जर अडकले तर त्यामध्ये ते विषाचं अंतक्षेपण होतं आणि ह्युमन म्हणजे आपण मानव प्राणी सुद्धा मरू शकतो. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात विष किंवा इतकं डेंजरस तो असतो. आता पुढचा आहे तो आहे चपट्या कृमींचा संघ. चपट्या कृमी नावातच दिलेला आहे की चपट्या आहेत, म्हणजे त्यांचं शरीर कसं असणार आहे, चपटा असणार आहे. शरीर हे सडपातळ किंवा पट्टी सारखे चपटे. तुम्ही आता कंपास मध्ये जी पट्टी आहे ही पट्टी बघितली असेल तर त्या टाईप मध्येच या प्रकारचे प्राणी त्यांच्यासारखेच यांचे शरीर असते. त्यानंतर हे जे प्राणी आहेत हे बहुतेक प्राणी अंतपरिजीवी असतात, तर काही स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडेंट राहतात आणि ते पाण्यामध्ये आढळतात. आता अंतपरजीवी म्हणजेच काय, अंतपरजीवी म्हणजे दुसऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये जायचं किंवा जाणे आणि तिथे जाऊन आपली उपजीविका करणे याला अंतपरजीवी असे म्हणतात. म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये जे आतडे आहेत या आतड्यांच्या मध्ये जे छोटे छोटे कृमीज असतात
या कृमी आतमध्ये जो आपल्याला दिसते त्याला काय म्हटले, या कृमींना काय म्हटलं जातं, अंतःपरजीवी, म्हणजे दुसऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये ते गेलेले आहेत आणि तिथे ते आपलं रक्त वगैरे शोषतात आणि त्यांची उपजीविका करतात. तर या सगळ्या कृमींचं जे क्लासिफिकेशन आहे या चपट्या कृमींच्या मध्ये केलेलं आहे. आता थोडे जे असे आहेत ते इंडिपेंडेंट आहेत आणि ते पाण्यामध्ये आढळतात. तर या ज्या प्राण्यांचे शरीर आहे हे शरीर कसे आहे, देहगुहाहीन आहे. म्हणजेच जे स्तर आहेत हे स्तरांच्या मध्ये जी बॉडी कॅव्हिटी असते किंवा रिकामी जागा असते ही यांच्यामध्ये नसते. त्यामुळे याला यांचे जे शरीर आहे हे कसे आहे, देहगुहाहीन आहे आणि त्याचबरोबर द्विपार्श्वसममिती आहे. म्हणजेच काय, जर छेद मारला तर त्यांच्या शरीराचे दोन समान भाग होतात, त्यामुळे त्याला द्विपार्श्वसममिती म्हटलेलं आहे. ठीक आहे, 3 पॉइंट समजले. पुढचा पॉइंट, आता हे प्राणी कसे आहेत, त्रिस्तरीय प्राणी आहेत. म्हणजे 3 जनन स्तर आहेत. बाह्य जनन स्तर आहे, मध्य जनन स्तर आहे आणि अंतःजनन स्तर आहे. 3 स्तर आहेत. बट मध्ये जी बॉडी कॅव्हिटी आहे ही बॉडी कॅव्हिटी नसल्यामुळे हे प्राण्यांचे शरीर देहगुहाहीन आहे. आता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तुम्ही एक पॉइंट नोटीस करून घ्या किंवा लक्षात ठेवा, चपट्या कृमींचा संघ, इथून पुढचे जे सगळे संघ आहेत या सगळ्या संघांच्या मध्ये त्रिस्तरीय बॉडी असणार आहे किंवा त्रिस्तरीय शरीर असणार आहे. इथून पुढचा हा एक पॉइंट तुम्ही सगळ्या पुढच्या प्राणी संघांना लागू होतो, ते म्हणजे इथून पुढचे जे सगळे संघ आहेत त्यांच्यामध्ये त्रिस्तरीय शरीर असणार आहे. हे प्राणी आहेत हे उभयलिंगी असतात. आता या ठिकाणी हा जो पॉइंट आहे हा थोडा इंटरेस्टिंग आहे, कारण उभयलिंगी म्हणजे काय, तर या प्रकारचे जे प्राणी आहेत यांच्या शरीरामध्ये नर आणि मादी या दोघांच्या ज्या प्रजनन संस्था आहेत या दोघांच्याही प्रजनन संस्था या एकाच प्राण्यामध्ये असतात, त्यामुळे त्याला उभयलिंगी असं म्हटलेलं आहे. तर याची उदाहरणे कोणती आहेत, प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक आणि पट्टकृमी. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे लिव्हर फ्लूकचं चित्र आहे, हे प्लॅनेरिया तुम्हाला सगळ्यांना आवडीचं आणि माहिती आहे आणि हे आहे हे पट्टकृमी. तर प्लॅनेरियाच्या बाबतीत आपण सांगू शकतो याचे तुम्ही कितीही तुकडे करा, प्रत्येक तुकड्यापासून एक नवीन प्लॅनेरिया तयार होतो. ठीक आहे, त्यानंतर लिव्हर फ्लूक हा एक असा प्राणी आहे किंवा असा एक जंत आहे की याचं जर इन्फेक्शन ह्युमन बॉडी मधल्या लिव्हरला झालं तर त्याच्यापासून लिव्हर डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यानंतर पट्टकृमी हे जे आहेत हे ह्युमन बॉडी मधले जे आतडे असतात या आतड्यांमध्ये आढळतात. आता त्याच्यानंतरचा पुढचा आहे तो आहे गोलकृमी प्राणी संघ. नावामध्येच गोलकृमी म्हणजे त्यांचा शरीराचा आकार कसणार आहे, गोलाकार किंवा बारीक धाग्यासारखा दंड गोलाकार असणार आहे, त्यामुळे त्याला गोलकृमी असे म्हणतात. आता हे जे प्राणी आहेत हे सुद्धा स्वतंत्र असतात किंवा अंतःपरजीवी, म्हणजे मघाच्या प्रमाणेच आहे. स्वतंत्र राहणारे जे प्राणी आहेत हे पाण्यात आढळतात, त्याचबरोबर काही प्रमाणात जमिनीवरती सुद्धा आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरीय आहे. मग अशी काय सांगितलं, चपट्या कृमींच्या प्राणीसंघापासून पुढचे जे सगळे संघ आहेत यांचे शरीर हे त्रिस्तरीय असणार आहे. त्याचबरोबर यांची जी शरीर आहे या गोलकृमींच्या बाबतीत देहगुहा आहे ती कशी आहे, आभासी आहे किंवा फसवी आहे. देहगुहा आहे पण देहगुहा नाही, पण ती असल्यासारखं भासवली जाते, त्यामुळे त्याला आभासी देहगुहा असं म्हटलेलं आहे. ओके स्टुडंट, आता त्यानंतरचा पुढचा पॉइंट, ह्या ज्या प्रकारच्या कृमी आहेत यांचे शरीर हे अखंडित आहे, म्हणजे कुठेही मध्ये खंड नाही आहे, तर छोटे छोटे असे खंड तयार झालेले आहेत आणि त्यापासून त्यांचं शरीर झालेलं आहे आणि त्याच्या भोवती एक सपोर्टसाठी किंवा एक स्ट्रॉंग असं प्रोटेक्शन लेअर असतं, त्याला उपचर्म असं म्हटलेलं आहे. तर त्याची उदाहरणं कोणती आहेत, पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत आणि डोळ्यातील जंत. आणखी एक राहिला पॉइंट, तो म्हणजे काय, या प्रकारचे जे प्राणी आहेत हे कसे असतात, एकलिंगी असतात. तर खाली तुम्ही मी चित्र ऍड केलेले आहे, तुम्ही बघू शकता. पहिला आहे हे मादी जंत, नरजंत असे 2 प्रकारचे आहेत. त्यानंतर इकडे आहे हा आहे डोळ्यातील जंत आणि हत्तीपाय रोगाचा जंत. तर हत्तीपाय रोगाचा जंत, तर हा जो रोग आहे किंवा डोळ्यातील जंत हा जो आजार आहे हा आफ्रिकन रिजन मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आढळला जातो. तर याच्यामध्ये काय होतं, हा जो जंत आहे हा ह्युमन बॉडी मध्ये एंटर करतो आणि त्याच्यापासून तो पाय, आपले जे पाय आहेत या पायावरती त्याचा जास्त अटॅक होतो आणि त्यामुळे आपले जे पाय आहेत हे हत्तीच्या पायासारखे असे मोठे मोठे सुजले जातात. त्यामुळे असा जो हा रोग आहे याला हत्तीपाय रोग म्हटलं जातं आणि याचा जो जंत आहे हा या नावाने ओळखला जातो.
तर डोळ्यातील जंत हे सुद्धा त्या तसेच आहे. या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जो दिसतोय हा अशा प्रकारचा जंत असतो किंवा त्याची बॉडीची रचना जी आहे अशा प्रकारे असते की ह्युमन बॉडीमध्ये जेव्हा एंटर करते तेव्हा ती हळूहळू सगळीकडून फिरून फिरून डोळ्यात जाते आणि तिथे ती डोळ्याला अफेक्ट करत असते. त्यानंतरचा पुढचा प्राणीसंघ आहे तो आहे वलयी प्राणीसंघ. ओके, तर आता वलयी प्राणीसंघ याच्यामध्ये यांचे जे शरीर आहे कसं असणार आहे, लांबट म्हणजे थोडंसं लांबड असणार, दंडाकृती असणार आणि खंडीभवत असणार आहे. म्हणजे त्याला छोटे छोटे खंड असणार आहे. सो खंडीभूत कृमी असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर हे जे प्राणी आहेत हे वेगवेगळे म्हणजे परजीवी स्वतंत्र इंडिपेंडेंट राहणारे आहेत. ते जे बाह्य परजीवी आहेत हे कुठे कुठे आढळतात, समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात, त्याचबरोबर गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात आणि काही असे आहेत की जे जमिनीवरती सुद्धा आढळतात. तर अशा प्राण्यांचे शरीर हे त्रिस्तरीय आहे, द्विपार्श्व सममितीय आहे आणि सत्यदेहागुहायुक्त आहे. म्हणजे जर त्यांच्या शरीराच्या मधून छेद दिला तर शरीराचे दोन समान भाग होतात. सत्यदेहागुहायुक्त म्हणजे काय, शरीराचे जे स्तर आहेत 3 स्तरीय आहे, त्यामुळे आंतरजनन स्तर, बाह्यजनन स्तर आणि मध्यजनन स्तर. तर यांच्यामध्ये जी बॉडी कॅव्हिटी असते म्हणजे रिकामी जागा असते त्याला देहगुहा म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये ही देहगुहा असते, त्यामुळे त्याला सत्यदेहागुहायुक्त म्हटलेलं आहे. तर हे 3 पॉइंट समजले. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा पॉइंट. आता यांच्यामध्ये वेगळं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्यांचे प्रचलन होण्यासाठी किंवा त्यांना इकडून तिकडून वावरण्यासाठी दृढरोम असतात, परापाद असतात किंवा चुसर, हे 3 प्रकारच्या मधला कुठला ना कुठला अवयव या प्राण्यांमध्ये असतो. तसेच या प्राण्यांच्या शरीराच्या भोवती एक वेगळं असं प्रोटेक्शन लेअर असतं, त्याला उपचर्म म्हटलेलं आहे. आता या प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा एक वेगळं कॅरेक्टरिस्टिक्स ते म्हणजे हे उभयलिंगी सुद्धा आहेत आणि एकलिंगी सुद्धा आहेत. जर उभयलिंगी असतील तर त्यांच्यामध्ये नर आणि मादी दोघांचे सुद्धा प्रजनन संस्था अवेलेबल असतात किंवा एक्झिस्ट असतात. तर याची उदाहरणं कोणती कोणती आहेत, गांडूळ आहे, जळू आहे, नेरिस आहे. तर खाली मी पिक्चर सुद्धा ऍड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी गांडुळाच्या चित्रामध्ये तुम्ही तुम्हाला दिसू शकता बघा, या ठिकाणी असे छोटे छोटे हे शरीराचे त्याचे भाग आहेत, ज्याला खंड असं म्हणलेलं आहे. त्याचनंतर इथे नेरिसच्या मध्ये बघा छोटे छोटे असे रोमके आहेत किंवा असे ते धागे धागे दिसतात, त्याला काय म्हणलेलं आहे, पार्श्वपाद. त्याच्या सहाय्याने तो त्याचे प्रचलन करत असतो. ओके, तर हे झालं आपलं वलयी प्राणीसंघाच्या रिलेटेड जे सगळे कॅरेक्टरिस्टिक होते ते बघितले. आता पुढचा आहे तो आहे संधिपाद प्राणीसंघ. ओके, संधिपाद म्हणजेच काय, तर छोटे छोटे तुकड्यांनी मिळून जे उपांगे तयार झालेले आहेत म्हणजे छोटे छोटे भाग तयार झालेले आहेत, अशापासून जे प्राणी बनलेले आहेत त्याला संधिपाद प्राणी म्हटलेलं आहे. तर या प्राणी संघातील जे प्राणी आहेत यांची संख्या ही सगळ्यात जास्त आहे, कारण ते पाण्यामध्ये सुद्धा आढळतात, जमिनीवरती आढळतात, उंचावरच्या ठिकाणावरती सुद्धा आढळतात. त्यामुळे त्यांची संख्या कशी आहे, जास्त प्रमाणात आहे. आणि हा प्राणीसंघ सगळ्या प्राणीसंघातल्या सगळ्यात मोठा प्राणीसंघ म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर जीवनामध्ये संघर्ष करत असताना मधला हा एक यशस्वी झालेला संघ अशी सुद्धा याची ओळख आहे. तर याच्यामध्ये आपण आणखीन एक सांगू शकतो, हे कुठे कुठे आढळतात, पाण्यामध्ये आढळतात, उंच पर्वत शिखरावरती आढळतात, असे वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा हे आढळतात. तर यांच्या शरीराच्या बाबतीत जर आपण सांगायला गेलं तर ते त्रिस्तरीय आहे, देहगुहा आहे, त्याचबरोबर त्यांची द्विपार्श्व सममिती म्हणजे 2 समान भाग होतात, शिवाय ते खंडीभूत आहे. बघा या ठिकाणी मी दाखवलेलं आहे, छोटे छोटे त्याला असे खंड पडलेले आहेत. आणखीन एक ऍडिशनल म्हणजे त्यांच्या शरीराच्या भोवती कायटिन युक्त बाह्य कंकाल असते, म्हणजे ते फॉर द प्रोटेक्शन पर्पज. आता हे जे सगळे प्राणी आहेत हे कसे असतात, एकलिंगी असतात आणि याची उदाहरणं भरपूर आहेत. तुम्ही खाली बघू शकता, मी भरपूर पिक्चर्स ऍड केलेले आहेत, उदाहरणं सुद्धा भरपूर दिलेली आहेत. खेकडा आहे, कोळी आहे, विंचू, त्याचबरोबर पैसाकडा आपण जो म्हणतो तो, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी, ही सगळी उदाहरणं या संधिपाद प्राणीसंघामध्ये येतात. आता पुढचा प्राणीसंघ आहे तो आहे मृदुकाय प्राणीसंघ. तर मृदुकाय या शब्दावरूनच तुम्हाला समजायचं, मृदू म्हणजे काय, तर मऊ, त्यामुळेच अशा प्राणीसंघातल्या प्राण्यांना मृदुकाय प्राणी म्हणलेले आहे. तर या प्राण्यांचे शरीर जे आहे हे मऊ आणि गुळगुळीत गुळगुळीत असे असते, त्यामुळे त्यांना मृदुकाय म्हणतात. तर हा जो संघ आहे हा दुसऱ्या म्हणजे सेकंड नंबरला आलेला आहे. फर्स्ट होता तो कुठला होता, संधिपाद, आणि दुसऱ्या नंबरला आहे तो आहे मृदुकाय प्राणीसंघ. दुसरा सगळ्यात मोठा असा हा संघ आहे.
तर यातले सुद्धा प्राणी हे जमिनीवरती सुद्धा आढळतात, पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. इथे भू जल नसून भू चर असं आहे. तर जलचर जे आहेत मृदुकाय प्राणी हे समुद्रामध्ये, तर थोड्या कमी क्वांटिटीमध्ये ते गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. आता यांच्या शरीराच्या बाबतीत ते त्रिस्तरीय आहेत, त्यांना देहगुहा आहे, शिवाय त्यांचे शरीर कसे आहे, अखंडित आहे, म्हणजे कुठेही मध्ये आधी खंड वगैरे पडलेला नाही. आणि गोगलगाई सारखे जे प्राणी आहेत यांचे शरीर जे आहे हे द्विपार्श्व सममिती दाखवते. तसेच त्यांचे शरीर जे आहे हे डोके, पाय आणि अंतरंग संगती या 3 विभागामध्ये विभागलेले असते. आता अंतरंग संहती प्रवार या पटल संरचनेने आच्छादलेले असून ते प्रवार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षण कवच असते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिंपला आणि गोगलगाय हे त्याची जी उदाहरणं आहेत, तर यांचे हे जे बाहेरचं कवच आहे हे कवच कशाने बनलेले आहे, तर कठीण अशा कॅल्शियम कार्बोनेट बनलेले आहे फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्शन साठी ते अगदी कठीण आणि कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेलं आहे. तर ते काही प्राणी आहेत त्यांच्यामध्ये असे कवच असते, तर काहींच्या मध्ये ते नसते सुद्धा. आणि हे जे प्राणी आहेत हे सगळे कसे आहेत, एकलिंगीच आहेत आणि त्याचे उदाहरण कोणते आहे, शिंपला, त्याचबरोबर गोगलगाय, ऑक्टोपस, कालव ही सगळी उदाहरणं यामध्ये येतात. आता पुढचा तो म्हणजे कंटकचर्मी प्राणी संघ. कंटकचर्मी प्राणी म्हणजे नावापासून आपल्याला कळतं की त्यांच्या शरीरावरती काय आहेत, काटे आहेत, कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत, त्यामुळे त्यांना कंटकचर्मी असं म्हटलेलं आहे. तर हे सगळे प्राणी कुठे आपल्याला आढळणार आहेत, समुद्रामध्येच आढळणार आहेत. त्याचबरोबर त्यांचे शरीर त्रिस्तरीय असणार आहे. देहगुहा प्रौढावस्थेमध्ये जेव्हा पूर्ण मॅच्युअर होतील तेव्हा त्यांची जी शरीराची सममिती आहे ती कशी आहे, पंचहरीय, म्हणजे स्टारफिशचं जे आपण उदाहरण बघितलं त्याप्रमाणे असणार आहे. परंतु जेव्हा एम्ब्रॉय स्टेज मध्ये असणार आहेत, जे भ्रूण अवस्थेमध्ये असणार, अळी अवस्थेमध्ये असणार आहेत, तेव्हा त्यांची जी सममिती असणार आहे ही कशी असणार आहे, त्रिपार्श्व सममिती असणार आहे. तर त्यांना जे नलिकापाद म्हणून अवयव आहे याच्याद्वारे ते प्रचलन करतात, म्हणजे इकडे तिकडे फिरू शकतात आणि त्याचाच उपयोग करून ते आपले स्वतःचे अन्न सुद्धा पकडण्यासाठी करतात. तर हे झालं जे प्रचलन करतात त्यांच्यासाठी नलिकापाद असतात. तर काही प्राणी त्यातले असे सुद्धा आहेत जे कसे असतात, स्थानबद्ध म्हणजे स्टँड बाय आहेत, ते इकडे तिकडे फिरत नाहीत. आता त्यांचे जे कंकाल आहे हे कॅल्शियम युक्त कंटकीचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. तर आपण या ठिकाणी उदाहरणं पहिल्यांदा बघूयात काय काय आहेत. स्टार मासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार आणि सी कुकुंबर. तर सी अर्चिन याच्या बाबतीत तुम्ही बघू शकता असे हे जे काटे आहेत हे कशापासून बनलेले आहेत, तर ते कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले आहेत आणि फॉर द प्रोटेक्शन पर्पज त्यांच्या शरीरावरती असे काटे असतात. त्यामुळे या सगळ्या अशा रिलेटेड प्राण्यांचे वर्गीकरण कशामध्ये केलेले आहे, कंटकचर्मी प्राणी संघामध्ये केलेलं आहे. तर आता यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यांची जी प्रजनन रिप्रोडक्टिव्ह, तर यांची जी रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी असते ती कशी असते, चांगली असते, किंवा त्यांची जी पुनर्निर्मिती क्षमता आहे ही चांगली असते आणि हे प्राणी एकलिंगी असतात. आता त्यानंतरचा पॉइंट तो आहे अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ. अर्धसमपृष्ठरज्जू म्हणजे काय, थोड्या भागामध्ये पृष्ठरज्जू असणार आहे. तर या प्राण्यांचे शरीर जे आहे हे 3 भागामध्ये विभागलेले असते, शुंड, गळपट्टी आणि प्रकांड. आता हे कोणते कोणते भाग आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये शुंड जे आहे या शुंडामध्येच तो पृष्ठरज्जू असतो, म्हणजे मी मगाशी सांगितलं अर्धसमपृष्ठ म्हणजे एका कुठल्या तरी भागामध्ये पृष्ठरज्जू असणार आहे, सो त्यामुळे त्याला अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी असं म्हटलेलं आहे. तर यांना पर्णकृमी असं सुद्धा म्हणतात आणि हे जास्तीत जास्त महासागरामध्ये किंवा समुद्रामध्ये आढळतात आणि ते अशी बिळे करून राहतात. त्याचबरोबर त्यांना श्वसनासाठी एक किंवा अनेक कल्लबिदरे असू शकतात. आणि हे जे प्राणी आहेत हे एकलिंगी सुद्धा असतात, उभयलिंगी सुद्धा असतात. उदाहरण कोणते कोणते आहेत, बॅलिनोग्लॉसेस आणि सायकोग्लॉसेस. तर सायक्लोग्लॉसेसच्या बाबतीत हे त्याचे चित्र आहे आणि बॅलिनोग्लॉसेसचं हे आहे. तर याच्यामध्ये बघा हा जो पहिला वरचा भाग आहे हा आहे शुंड, तर मधला हा जो भाग आहे या आहे गळपट्टी. आता या शुंडच्या भागामध्ये पृष्ठरज्जू असणार आहे, सो याला अर्धसमपृष्ठरज्जू म्हटलेला आहे. आणि खालचा हा शेपटी सारखा जो भाग दिसतो याला प्रकांड असं म्हटलेला आहे. चा पॉइंट होता तो होता अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ. ओके, तर ते आपण सगळे प्राणी संघ बघितलेले आहेत. आता हा जो आहे हा समपृष्ठरज्जू प्राणी संघ आहे. तर याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते आहेत हे सगळे आपण बघूयात.
आता हे जे प्राणी आहेत या प्राण्यांच्या मध्ये त्यांची जी डेव्हलपमेंट आहे म्हणजे पहिला भ्रूण अवस्था असते, त्यानंतर प्रौढावस्था वगैरे अशा ज्या वेगवेगळ्या त्यांच्या विकासाच्या अवस्था आहेत त्या अवस्थांच्या दरम्यान कुठल्या ना कुठल्या अवस्थेमध्ये शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो, त्यामुळे त्यांना समपृष्ठरज्जू असं म्हणलेलं आहे. ओके, पृष्ठरज्जू आहे म्हणजे ते कुठल्या प्राणी संघामध्ये येणार, समपृष्ठरज्जू प्राणी संघामध्ये. आता त्यानंतरचा कॅरेक्टरिस्टिक कोणता आहे तर त्यांचा जो विकास होत आहे या विकासाच्या कुठल्या ना कुठल्या अवस्थेमध्ये त्यांना ग्रसणी कल्लविदरे असतात. आपल्या ह्युमन बॉडीचं जर उदाहरण घ्यायचं झालंच तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा जेव्हा भ्रूण अवस्थेमध्ये असतो तेव्हा आपल्याला सुद्धा असे ग्रसणी कल्लविदरे असतात. जशी जशी बॉडीची डेव्हलपमेंट होत जाईल तसे ते ग्रसणी कल्लविदरे डिजनरेट होतात आणि त्या जागी आपल्याला फुफ्फुसे निर्माण होतात. ठीक आहे, तर हा झाला त्याचा सेकंड कॅरेक्टरिस्टिक. तिसरा म्हणजेच काय, चेतारज्जू हा एकच असतो, त्याशिवाय तो कुठे असतो, पृष्ठबाजूस म्हणजे मागच्या बाजूस असतो आणि नळीसारखा पोकळ असतो. आता नळीसारखा पोकळ म्हणजेच काय, तुमची जी पेनातली जी रिफिल आहे ही रिफिल जर रिकामी झाली तर अगदी त्या टाईप मध्येच तो हा चेतारज्जू असतो, म्हणजेच काय आतून तो पोकळ असतो. त्यानंतर जे हृदय आहे हे अधर बाजूस असते. अधर बाजूस म्हणजेच काय तर पुढच्या बाजूस. आपल्या ह्युमन बॉडीला सुद्धा हृदय कुठे आहे तर पुढच्या बाजूस आहे, त्यालाच काय म्हणलेलं आहे, अधर बाजूस असं म्हणलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर हे चारही कॅरेक्टरिस्टिक्स आपण आता लर्न केले. तर याच्या बेसिसवरती समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे अजून 3 उपसंघ पडलेले आहेत. तर हे 3 उपसंघ कोणते आहेत आणि त्यानंतर त्याचे वर्ग जे प्राणी वर्ग सुद्धा पडलेले आहेत हे सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप स्टडी करूया. ओके, लेट्स मूव. त्यातला पहिला जो आहे तो आहे पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी. ओके, पुच्छ म्हणजेच काय तर शेपटीकडचा जो भाग असतो त्याला पुच्छ असं म्हणलेलं आहे. तर या प्राण्यांच्या मध्ये जो पृष्ठरज्जू असतो तो कुठे असणार आहे, शेपटीकडच्या बाजूला असतो, त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे, पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी. सी, आता हे जे प्राणी आहेत हे जास्तीत जास्त समुद्रामध्ये आढळतात. त्यानंतर त्यांच्या शरीरावरती जे आवरण आहे हे कुंचक या चामड्याचा सारखं दिसणारं जे असं आवरण आहे आणि या आवरणाने त्यांचं संपूर्ण शरीर आच्छादलेलं आहे. ठीक आहे, तर जेव्हा आळ्या असतात ह्या प्राण्यांच्या ते ह्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या त्या शेपटीकडच्या बाजूला पृष्ठरज्जू असतो, त्यामुळे त्यांना काय म्हणलेलं आहे, पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हटलेलं आहे. ओके, इथपर्यंत समजलं. आता पुढचा पॉइंट चौथा बघा, सागर तळाशी स्थिरावल्यावर यांचे रूपांतर स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते. याचा अर्थ काय तर विद्यार्थ्यांनो, जेव्हा त्या आळ्या स्वतंत्रपणे समुद्रामध्ये पोहत असतात ज्या वेळेला त्या सागराच्या तळाशी समुद्राच्या तळाशी जातात त्यावेळेला तिथे गेल्यानंतर त्यांचा जो पुच्छ बाजू आहे त्या ठिकाणी पृष्ठरज्जू असतो. हा पृष्ठरज्जू तिथे जो स्थानबद्ध झाला जातो म्हणजे तिथे तो चिकटला जातो आणि हळूहळू तिथून तो डिजनरेट होतो म्हणजे नाहीसा होतो आणि जो प्राणी वरच्या बाजूचं सगळं आहे त्याची बॉडी, या बॉडीचे रूपांतर प्रौढांमध्ये होते म्हणजे त्याचा हळूहळू विकास होतो. आता यामध्ये हे जे प्राणी आहेत या प्राणी संघामधले हे प्राणी उभयलिंगी असतात. आता उभयलिंगीचा अर्थ मी मागच्या पार्टमध्ये सुद्धा सांगितलेला आहे, तर आता सुद्धा सांगते. उभयलिंगी म्हणजे त्या प्राण्यामध्ये स्त्री प्रजनन संस्था सुद्धा असते आणि पुरुष प्रजनन संस्था सुद्धा असते. तर या दोन्ही प्रजनन संस्था ह्या एकाच प्राण्यामध्ये असल्यामुळे या प्राण्यांना काय म्हणलेलं आहे, उभयलिंगी असं म्हटलेलं आहे. ओके, समजलं उभयलिंगी म्हणजे काय. तर आता याची उदाहरणं कोणती कोणती आहेत, हर्डमानिया, डेलिओलम, या ठिकाणी हे पिक्चर ऍड केलेले आहे बघा, डेलिओलम आणि ऑइपोप्युरा. तर हे 3 उदाहरणं याच्यामध्ये येतात. आता यातलाच पुढचा उपसंघ आहे तो आहे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. तर या प्राण्यांचे जे शरीर आहे हे साधारणतः 8 सेंटीमीटर होईल इतकेपर्यंत असते आणि यांच्या शरीराची जेवढी लांबी आहे एवढ्या लांबी इतका पृष्ठरज्जू त्यांच्यामध्ये असतो, त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे, शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. ओके, तर हे कुठे आढळतात, समुद्रामध्येच आढळतात. आता या प्राण्यांच्या बाबतीत एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ते म्हणजे यांना जे ग्रसणे आहेत किंवा जे कल्लविदरे आहेत ते कसे असतात, नॉर्मल माशांच्या पेक्षा वगैरे ते कसे असतात, मोठे असतात. या ठिकाणी या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता पुढचा हा जो केसाळ भाग दिसतो इथून त्याचे मुख म्हणजे तोंड सुरू होतं आणि त्याच्या आतल्या बाजूला लगेच हा जो पोर्शन दिसतोय याला कल्ल असं म्हणलेलं आहे. ग्रसणी तयार असते, या ग्रसणीमध्ये कल्लविदरे असतात आणि याद्वारे तो श्वसन करत असतो. तर इतर प्राण्यांच्या बाबतीत जर आपण कंपॅरिझन केलं आणि या प्राण्यांच्या बाबतीत जर कंपॅरिझन केलं तर या दोन्हीमध्ये कंपॅरिझन थ्रू तुम्हाला असं समजेल की हे जे कल्लविदरे आहेत हे कसे आहेत, हे थोडेसे मोठे आहेत.
त्यानंतर हे जे प्राणी आहेत हे एकलिंगी असतात, म्हणजे नर प्राणी वेगळा आणि मादी प्राणी वेगळा असे दोन वेगवेगळे लिंग यामध्ये आढळतात. याचं उदाहरण कोणतं आहे तर ते आहे अँपिओक्सस. खालच्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की याचे विविध शरीराचे वेगवेगळे अवयव सुद्धा दाखवलेले आहेत. या ठिकाणी यकृत हे अवयव दाखवले आहेत. त्याचबरोबर इथं आतडे, तसेच जननग्रंथी, गुदद्वार आणि स्नायू अधिखंड हे सगळे अवयव या ठिकाणी या प्राण्याचे दाखवलेले आहेत. ओके, हा झाला सेकंड उपसंघ होता आपला. तर थर्ड उपसंघ कोणता आहे तो आहे पृष्ठवंशीय प्राणी. या प्राण्यांच्या मध्ये जो पृष्ठरज्जू आहे हा हळूहळू नाहीसा होतो आणि त्याच्या पुढचा जो विकासाचा टप्पा आहे म्हणजेच पृष्ठ पाठीचा कणा, हा पाठीचा कणा तयार होतो, डेव्हलप होतो. तर हे या प्राण्यांच्या बाबतीत असतं. त्याचबरोबर या प्राण्यांचे जे शरीर आहे हे कसं असतं, पूर्णपणे डेव्हलप झालं असतं. जसं की आपली ह्युमन बॉडी, आपल्या ह्युमन बॉडीचे जे शरीर आहे हे पूर्णपणे विकसित झालेलं आहे. मेंदू हा कवटीच्या आतमध्ये सुरक्षित आहे. त्याचबरोबर आता यामधले जे प्राणी आहेत यांचे जे अंतकंकाल आहे हे कास्थिमय सुद्धा असते किंवा काही प्राण्यांचे अस्थिमय सुद्धा असते. आता ह्युमन बॉडीशी जर म्हणायचं झालं तर आपले जे अंतकंकाल आहे हे कसं आहे, अस्थिमय आहे, हाडांचा सापळा आहे. पुन्हा पृष्ठवंशीय जे प्राणी आहेत यांचे दोन भागामध्ये क्लासिफाईड केलेले आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे काय तर काही प्राणी असे आहेत की ज्यांना जबडा आहे तर काही प्राण्यांना जबडा नाही, ते जबडे विरहित आहेत. ह्युमन बॉडीशी रिलेटेड आपण बघायचं म्हटलं तर आपल्या ह्युमन बॉडीला काय आहे, चावण्यासाठी किंवा काही अन्न ग्रहण करण्यासाठी हे अशा प्रकारचे जबडे आहेत. पण काही पृष्ठवंशीय प्राणी असे सुद्धा आहेत की त्यांना जबडे नाहीत. ओके, तर पृष्ठवंशीय प्राण्यांच्या रिलेटेड हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स लागू होतात. आता या पृष्ठवंशीय प्राण्यांचे अगेन 6 वर्ग पडलेले आहेत. तर हे 6 वर्ग कोणते कोणते आहेत आपण आता बघूया. तर विद्यार्थ्यांनो हा पार्ट अगदी इंटरेस्टिंग आहे. आता त्यातलाच पहिला पॉइंट म्हणजे चक्रमुखी प्राणी वर्ग. चक्रमुखी प्राणी वर्गातले यातले जे सगळे प्राणी आहेत बघा त्यांना जबडे विरहित आहेत, म्हणजे त्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी जबडे नाहीत. तर चुसी मूक असते. तर ही चुसी मूक म्हणजेच काय तर या ठिकाणी तुम्ही हा प्राण्याचं मी पिक्चर जे ऍड केलेलं आहे इथं बघू शकता. या ठिकाणी मी जे हायलाइट करते इथे बघा, अशा प्रकारचं त्यांना एक तोंड असतं किंवा मुख असतं. या ठिकाणी हा जबडा नाही आहे पण ते त्यांची तोंडाची रचना तशा प्रकारची आहे आणि आतल्या साईडला असे छोटे छोटे त्यांना अवयव आहेत. आपल्या लक्षात दात आहेत, त्याचबरोबर त्यांना ते तसे छोटे छोटे दात किंवा त्या टाईपमध्ये अवयव असतात आणि त्याच्याद्वारे ते आपलं अन्न ग्रहण करत असतात. सो म्हणजेच काय त्यांना जबडा नाहीये बट चुसी मुख असतं आणि त्याद्वारे ते अन्न ग्रहण करतात. आता त्यानंतर त्यांची ही जी त्वचा दिसते ही कशी आहे, याच्यावरती खवले वगैरे काय नाहीये. तर त्यांची जी त्वचा आहे ती कशी आहे, मऊ आहे आणि गुळगुळीत आहे. तसेच युग्मित उपांगे नसतात. त्यानंतर अंतकंकाल जे आहे ते कसं आहे, कास्थिमय आहे आणि हे जे प्राणी आहेत हे बाह्य परजीवी असतात. तर याची दोन उदाहरण दिलेली आहेत, पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन. ही दोन उदाहरणे या चक्रमुखी प्राणी वर्गामध्ये येतात. आता त्यातला पुढचा ब आहे तो आहे मत्स्य प्राणी वर्ग. ओके, तर यांच्या मधला पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स कोणतं बघा, हे प्राणी शीतरक्ती. एक मिनिट थांबा, शीतरक्ती या शब्दाचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे. शीतरक्ती म्हणजेच काय तर जसं वातावरणाचं टेम्परेचर वाढेल तसं या प्राण्यांच्या शरीराचं टेम्परेचर सुद्धा वाढतं. जसं वातावरणाचं टेम्परेचर कमी होईल या प्राण्यांचे शरीराचं टेम्परेचर सुद्धा कमी होणार. म्हणजेच काय वातावरणातल्या टेम्परेचर मध्ये काही चेंज झाला तर या प्राण्यांच्या शरीराचे सुद्धा टेम्परेचर मध्ये चेंज होणार. असे जे प्राणी आहेत त्यांना शीतरक्ती असं म्हणलेलं आहे. ओके, समजलं शीतरक्ती म्हणजे काय तर वातावरणामध्ये जर टेम्परेचर चेंज झालं तर यांच्या शरीराचं टेम्परेचर सुद्धा चेंज होतं आणि या प्राण्यांना शीतरक्ती असं म्हणतात. तर हे जे प्राणी आहेत हे प्राणी समुद्रामध्ये सुद्धा आढळतात, त्याचबरोबर काही गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. त्यानंतरचा पॉइंट पाण्यामध्ये पोहत असताना त्या पाण्याचा प्रतिरोध कमी होण्यासाठी त्यांचे जे शरीर आहे या शरीराची रचना कशी केलेली आहे, दोन्ही बाजूंना किंवा दोन्ही टोकांना ते निमुळते केलेले आहे, जेणेकरून पाण्यात पोहत असताना त्या पाण्याचा प्रतिरोध कमी व्हावा. यांना पाण्यात पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. युग्मित आणि अयुग्मित, युग्मित म्हणजेच काय दोन आणि अयुग्मित म्हणजे काय एकच. तर पुढे पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे जे असे पर आहेत नावं दिलेले आहेत, अधर पर आणि पुष्ठ पर, म्हणजे पुढच्या बाजूचे मागच्या बाजूचे पर असं दिलेलं आहे. बट या ठिकाणी हे एकच आहेत. जर असे हे दोन असतील तर याला युग्मित असं म्हणतात, जर एकच असेल तर याला अयुग्मित असं म्हणतात. ओके, त्यानंतर
पुच्छपराचा उपयोग हे पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो. इथे बघू शकता तुम्ही हा जो पार्ट आहे याला पुच्छपर असं म्हणलेलं आहे. तर याचा उपयोग कशासाठी असतो? पोहत असताना लेफ्टला जायचं की राईटला जायचं याच्यासाठी हा पुच्छपराचा उपयोग केला जातो. त्यानंतर चौथा पॉइंट, यांचे बाह्यकंकाल हे खवल्यांच्या स्वरूपात असते. आता माशाचा बाह्यकंकाल किंवा बाहेरचं स्ट्रक्चर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर ते कशा असणार आहे? त्याच्यावरती खवले खवले असतात. तर त्यांचा अंतकंकाल आतल्या बाजूचं जे स्ट्रक्चर कसं आहे ते कास्तिमय असते. ओके, इथपर्यंत समजलं. त्यानंतर अशा टाईपमध्ये जे मत्स्य प्राणी वर्गामधले जे प्राणी आहेत हे श्वसन कल्ल्याद्वारे करतात. इथे हा पॉइंट या ठिकाणी हा मी जे हायलाइट केले हे बघू शकता तुम्ही. इथे असे त्यांना कल्ल विदेरे असतात आणि याद्वारे ते आपले श्वसन करत असतात. तर याची उदाहरणे कोणती कोणती आहेत? रोहू मासा, पॉपलेट मासा, समुद्र घोडा, इलेक्ट्रिक रे, स्ट्रिंग रे. तर हे दोघं जण काय आहेत हे आपण बघूया. इलेक्ट्रिक रे म्हणजे हा अशा प्रकारचा एक मासा आहे की त्याच्यावरती तुम्ही जर अटॅक करायला गेलात तर तो अशा प्रकारे आपल्याला दंश करतो की जणू एक शॉक बसावा अशा प्रकारे त्याचा दंश असतो. त्यामुळे त्याचं नाव इलेक्ट्रिक रे असं दिलेलं आहे. ओके, तर स्ट्रिंग रेचा तो कशा प्रकारचा मासा आहे की या माशाला एक बाहेरच्या बाजूला एक काटा असतो. जर त्याच्यावरती कोणी अटॅक करायला गेलं तर फॉर द प्रोटेक्शन पर्पज तो आपला काटा त्या दिशेने फेकतो. म्हणजे त्या आपल्या स्वतःचा बचाव करत असतो, प्रोटेक्ट करत असतो. समजलं इलेक्ट्रिक रे मासा कोणता, स्ट्रिंग रे मासा कोणता. आता ठीक आहे, पुढचा बोलूयात. पुढचा आहे ते आहे उभयचर प्राणी वर्ग. उभयचर म्हणजेच काय? तुम्हाला या आधी सुद्धा हा शब्द आलेला आहे. उभयचर म्हणजे जे प्राणी जमिनीवर सुद्धा राहू शकतात आणि जे प्राणी पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतात अशा प्राण्यांना उभयचर म्हणलेलं आहे. तर हे जे प्राणी आहेत ते डिंब अवस्थेमध्ये म्हणजे अगदी अळी अवस्थेमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ते फक्त पाण्यामध्ये असतात आणि जलीय श्वसन करतात. जसजसं त्यांची डेव्हलपमेंट होईल ते प्रौढ अवस्थेमध्ये येतील ते पाण्यात सुद्धा राहू शकतात आणि जमिनीवरती सुद्धा राहू शकतात. जलीय आणि वायू शोषण करतात. आता याचा अर्थ आपण बघूयात. जो बेडूक आहे हा बेडूक त्याची त्वचा जी असते ही त्वचा कशी असते? मऊ असते आणि एकदम पातळ असते, ओलसर असते. जेव्हा तो पाण्यामध्ये असेल तेव्हा तो त्वचेच्या सहाय्याने आपले श्वसन करत असतो. बट जेव्हा तो जमिनीवरती असतो तेव्हा तो वायू शोषण करतो. म्हणजे आपण ह्युमन कसं म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीचं कसं आहे? आतमध्ये श्वासोश्वास घेणे, बाहेर सोडणे या प्रकारचं जे श्वसन आहे हे या अशा प्रकारचं श्वसन तो जेव्हा जमिनीवरती असतो त्याद्वारे तो करत असतो. तो फुफ्फुसांच्या द्वारे ते श्वसन करत असतो. त्यामुळे अशा प्रकारातले जे प्राणी आहेत त्यांना उभयचर असं म्हणलेलं आहे. ओके, हा झाला आपला पहिला पॉईंट. त्यानंतर उपांगाच्या 2 जोड्या असतात आणि अंगुलींना नखे नसतात. आता यासाठी आपल्याला पिक्चर्स बघावे लागेल. आता या पिक्चर मध्ये हे बेडूकचे जे उदाहरण दिलेलं आहे ते बघू शकता तुम्ही. उपांग म्हणजे काय? पुढचे 2 पाय आहेत तर मागचे 2 पाय आहेत. म्हणजे ही एक जोडी झाली आणि ही एक जोडी झाली. याला काय म्हणायचं? 2 उपांगे आहेत असं म्हटलेलं आहे. त्यानंतर इथे मी हायलाइट करते हे बघा, या ठिकाणी यांचे पाय आहेत आणि पुढे अंगुली आहेत म्हणजे बोटा आहेत. तर यांना विशिष्ट असे नख वगैरे नाहीये, ती प्लेन आहेत आणि मृदू आहेत, मऊ आहेत. कठीण भाग कोणता नाहीये, त्यामुळे त्यांच्या अंगुलींना काय आहेत? नखे नाही आहेत. त्यानंतर बाह्यकंकाल नसते म्हणजे वरच्या बाजूची माशाला कसे खवले खवले असतात तशा प्रकारचं यांना काही नसतं. त्यांची जी त्वचा आहे ही मऊ गुळगुळीत असते आणि श्वसनासाठी ती नेहमी ओलसर ठेवली जाते. त्यानंतरचा 5वा पॉईंट, बाह्यकर्ण नसतो पण कर्णपटल असते. म्हणजेच काय? आपल्या ह्युमन बॉडीमध्ये बाहेरच्या बाजूला आपल्याला कानाचं हे स्ट्रक्चर दिलेलं आहे. बट अशा उभयचर प्राणी वर्गामध्ये त्या प्राण्यांना अशा प्रकारचा बाह्यकर्ण नसतो परंतु कर्णपटल असतो जेणेकरून जे सगळे आवाज आहेत ते त्यांना ऐकू येऊ शकतात. मान नसते, डोळे बटपटीत असतात पण त्यांना पापण्या असतात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मानेचा असं कुठल्याही स्ट्रक्चर या ठिकाणी नाहीये, त्यामुळे त्यांना मान हा अवयव नसतो. डोळे जरी असले तरी त्याच्यावरती पापण्या असतात. आणि याची उदाहरणं कोणती आहेत? बेडूक, त्यानंतर टोड आणि अशा ठिकाणी जो पालीसारखा तुम्हाला प्राणी दिसत आहे याला सॅलमेंडर असं म्हटलेलं आहे. ओके, तर हा पॉइंट क्लिअर झाला असेल तर आपण पुढचा पॉइंट बघूया, तो म्हणजे सरीसर्प प्राणी वर्ग. आता सरीसर्प प्राणी वर्ग हे जे प्राणी आहेत जेव्हा प्राण्यांची उत्क्रांती पूर्ण झाली तेव्हा त्यावेळेला जे सगळ्यात पहिले सरपटणारे प्राणी होते हे सगळे प्राणी हे या सरीसर्प प्राणी वर्गामध्ये येतात. तर हे जे प्राणी आहेत हे सुद्धा शीतरक्तीय आहेत. ओके, शीतरक्तीचा अर्थ मगाशी आपण व्यवस्थित बघितलेला आहे. परंतु या प्राण्यांचे जे शरीर आहे हे उचलत नाहीये किंवा त्यांना असं चालता येत नाही, त्यामुळे ते कसे आहेत? जमिनीवर आपल्याला सरपटताना दिसतात. तसेच त्यांची त्वचा जी आहे ती कोरडी असते आणि खवलीयुक्त असते.
माशांच्या प्राणीवर्गाबाबतीत आपण काय बघितलं, त्यांची किंवा जे उभयचर प्राणीवर्ग होते त्यांची त्वचा कशी होती, ओलसर होती. बट सरीसर्प प्राणी वर्गामधले जे प्राणी आहेत त्यांची त्वचा कोरडी असते आणि त्यांच्या शरीरावरती खवले असतात. आता यांचे जे शरीर आहे या शरीराच्या म्हणजे शीर आणि धड या दोघांच्या मध्ये मान हा अवयव असतो. आणि उदाहरणं कोणती आहेत त्याची, पाल, साप, कासव, सुसर, सरडा ही सगळी जी उदाहरणं आहेत ही याच्यामध्ये येतात. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण कासवाचे उदाहरण घेऊया. कासवाच्या उदाहरणामध्ये बघा या ठिकाणी ही शीर म्हणजे डोक्याचा भाग आहे तर हा धड आहे, तर याच्यामध्ये मान असते. त्याचबरोबर त्यांच्या पायाच्या बाजूला तुम्ही बघू शकता याच्या अंगुली ज्या आहेत त्या अंगुलींना नखे असतात. त्यानंतरचा पुढचा प्राणी वर्ग आहे तो आहे पक्षी वर्ग. आता या पक्षी वर्गामध्ये हे जे कशेरुस्तंभ प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले असतात. त्यानंतर हे प्राणी आहेत हे उष्ण रक्ती प्राणी आहेत. मगाशी आपण शीतरक्तीचा अर्थ व्यवस्थित बघितला. आता उष्ण रक्ती म्हणजेच काय, तर वातावरणामध्ये कुठल्याही टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर वाढू दे किंवा टेम्परेचर कमी होऊ दे यांच्या शरीराच्या टेम्परेचरवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणजे यांचे जे शरीराचे टेम्परेचर आहे हे नेहमी कॉन्स्टंट राहते आणि अशा प्राण्यांना उष्ण रक्ती असं म्हटलेलं आहे. ओके, शीतरक्ती उष्ण रक्ती दोन्ही पॉइंट क्लिअर झाले असतील. आता त्यानंतर हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. मत्स्य प्राणी वर्ग जो बघितला त्याच्या सारखंच सेम टू सेम कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा. त्यांना पाण्यात पोहत असताना पाण्याचा प्रतिरोध कमी होण्यासाठी त्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळत होतं. बट पक्षी वर्गामध्ये कसं आहे, हवेत उडत असताना हवेचा प्रतिरोध कमी होण्यासाठी दोन्ही टोकांना त्यांचं शरीर निमुळत आहे. त्यानंतर अग्र उपांगे पंखामध्ये परावर्तित झालेले असतात आणि अंगुली हे खवल्यांनी आच्छादलेली असून त्यामध्ये नखे असतात. त्याचबरोबर बाह्य कंकाल म्हणजे बाहेरच्या बाजूचं त्यांचे जे स्ट्रक्चर आहे शरीराचं हे कशाचे असते, पिसांच्या स्वरूपामध्ये असतं. आणि शीर आणि धड याच्यामध्ये मान असते आणि जबड्याचे रूपांतर हे चोचीत झालेलं असते. या ठिकाणी आपल्याला कसा जबडा आहे तसं याच्यामध्ये जे जबडा आहे या जबड्याचे रूपांतर पुढे चोचीत झालेलं असतं. याचं उदाहरण कोणती आहेत, मोर, पोपट, कबूतर जे सगळे पक्षी वर्ग आहेत या पक्ष्यांची सगळी नावं तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. आता सगळ्यात शेवटचा आहे तो आहे सस्तन प्राणी वर्ग. तर या सस्तन प्राणी वर्गातील जे प्राणी आहेत यांच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते म्हणजे यांच्यामध्ये दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. सस्तन प्राण्याचा स्पेशल विशिष्ट गुणधर्म कोणता आहे व्यवस्थित लक्षात ठेवा, तर त्यांच्यामध्ये दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. तसेच हे प्राणी सुद्धा उष्ण रक्ती असतात. म्हणजे वातावरणामध्ये टेम्परेचर कमी होऊ दे, जादा होऊ दे, वाढू दे, काही चेंजेस होऊ दे, यांच्या शरीराच्या टेम्परेचरची मात्र कुठलाही परिणाम होत नाही. अशा प्राण्यांना उष्ण रक्ती असं म्हणतात. यांच्या शरीराचे वेगवेगळे भाग कोणते कोणते आहेत, त्यांना डोके आहे, त्याचबरोबर मान, धड, शेपूट हे सगळे या शरीराचे भाग असतात. अंगुलींना नखे असतात, नखर, खूर हे सगळे असतात. त्यानंतर बाह्य कंकाल हे केसांच्या किंवा लोकरींच्या स्वरूपात असते. आणि याची उदाहरणं कोणती कोणती तुम्ही सुद्धा सांगू शकता. याचं उदाहरण आहे मानव, त्यानंतर डॉल्फिन, कांगारू आणि वटवाघूळ. तर या ठिकाणी ते पिक्चर मध्ये सुद्धा मी ऍड केलेलं आहे, हे वटवाघूळ आणि कांगारू. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर हा होता आपला 6वा चॅप्टर प्राण्यांचे वर्गीकरण. तर या ठिकाणी आपण 4 पार्ट घेतलेले आहेत. या 4ही पार्ट मध्ये तुम्हाला कुठलीही शंका वाटली तर तुम्ही मला बिनधास्त कमेंट करून मेसेज करून शंका विचारू शकता. थँक्यू सो मच.